Thank you so much. Over to our commentators, Manish sir, Prashant sir, and Naresh sir. Thank you. धन्यवाद डॉक्टर राजेश्विनी थोरवे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही देखील या स्पर्धेचा एक प्रमुख हिस्सा आहात आणि ती कामगिरी देखील चोख अदा केली जाते. आता आजच्या दिवसातला हा तिसरा सामना खेळला जातोय आणि तिसरा सामना खेळला जातोय सचिन दादा दोडके मंच वारजे विपक्ष श्रीतेज 11 सारोळी. सचिन दादा दोडके युवा मंचाचे ओनर आहेत मिस्टर सचिन दादा दोडके स्वतः आणि एका बाजूला आपण पाहिले तर सचिन तापकर श्रीतेज 11 चे सचिन तापकीर माफ करा ते ओनर आहेत. ऑल द बेस्ट बोथ टीम्स, शो युअर गुड गेम. इस गेंद को वकला के साथ मोड़ दिया फाइनल क्षेत्र की तरफ. एक रन का इजाफा बिल्कुल होगा. स्ट्राइक रोटेट करने की कोशिश हो सकती है, नहीं देखने वाली बात है. लेकिन जिस तरह से मैच है, राजेश पवार और महेश शिंदे ने पिछले मैच में 25 रन बनाए थे. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी. आकाश तारेकर बहुत ही ज़बरदस्त खिलाड़ी और सुलतान अजय दादा दुधबाते आमदार चषकाचे शिल्पकार आता या ठिकाणी व्यासपीठावरती येत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेगवेगळ्या गटामध्ये एक छान स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि आज ते व्यासपीठावरती दाखल झालेले. त्यांचं स्वागत आहे. प्रथमेश गोसावी फिलहाल अपने बॉलिंग मार पर. MS धोनी पहले एंड से गेंदबाजी करने के लिए स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज महेश शिंदे. अब एक बार फिर वो नॉन स्ट्राइकर एंड की तरफ चले गए तो राजेश पवार ऑन स्ट्राइक. ऑफ स्टंप के बाहर गेंद और शशि सैटम फिलहाल वाइड बॉल का इशारा कर रहे हैं. काफ़ी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं. NB ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट. और मनीष, ये टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा त्यौहार है और सबसे अच्छी बात है कि सीजन का जो पहला सत्र है उसमें इसका आयोजन किया हुआ है. ये तो बस झांकी है, पिक्चर अभी बाकी है. वेट फॉर 13 नवंबर 2022. गेंदबाजी करने के लिए प्रमुख गेंदबाज प्रथमेश गोसावी फिलहाल फ्लाइंग स्लिप गली पॉइंट एक्स्ट्रा कवर. एक मिड ऑफ पर खिलाड़ी मिड डाउन डीप मिड विकेट डीप मिड विकेट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर. अच्छी गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर खेलते हुए. मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया और इसी सिंगल के साथ अब रन संख्या फिलहाल आगे बढ़ती हुई स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 3 पर. ऑन स्क्रीन आकाश तारेकर और सुल्तान दोनों बहुत ही महान खिलाड़ी. टेनिस पिच पर भी बहुत ही अच्छा प्रदर्शन इनका जरूर रहा है. अच्छा स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी है दायरे के अंदर. मिड ऑन पर बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा. एक रन का इजाफा. दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा करते हुए एक रन मुकम्मल किया. ये है कि एक ऐसे खिलाड़ी सुल्तान खान जो बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं और इस तरह का विकेट अगर इनको मिलता ना तो वो बाउंसर डालते जाते. बहुत ही बढ़िया गेंदबाज है सुल्तान खान. चर्चा तीच करत असेल की मला सुद्धा या मैदानावर खेळण्याची इच्छा आहे आणि कदाचित ती इच्छा 13 तारखेला पूर्ण होईल. कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था और हल्का सा अपील जरूर हुआ है. इम्पोर्टेंट मैच. क्या बल्ले का अनुरे किनारा लगा या नहीं देखने वाली बात है. थोड़ा सा समय लेते हुए आधार फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय प्रशांत सर थोपटे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. 4 रन बगैर किसी नुकसान के ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल ज़्यादा एक बार फिर आगे भी आए थे. लेग स्टंप के बाहर से आगे आए थे तो शरीर से दूर गेंद थी. बहुत बढ़िया गेंदबाजी मैदान के अंदर गेंदबाज द्वारा. प्रथमेश गोस्वामी ने पहले मैच में भी प्रभावित किया. क्या ज़बरदस्त गेंदबाजी की थी और काफ़ी संख्या में मैं देख रहा हूँ इस वक्त सांगवी से खास करके जो दर्शक आए थे. पिछला मुकाबला जब चल रहा था तो दर्शकों का सपोर्ट बहुत अच्छा था. मतलब इतना बड़ा टूर्नामेंट है तो दर्शक भी चाहिए और इस तरह के दर्शक जो एंजॉय करते हैं वो देखने के लिए भी मज़ा आता है. बघा, दर्शक म्हणजे काय तर फुकटची ऊर्जा खेळाडूंसाठी, फुकटची ऊर्जा समालोचकांसाठी. त्याचमुळे नेहमीच अपेक्षा असते की मैदान हे प्रेक्षकांनी गजबजलेलं असायला हवं आणि पुणेकरांचं प्रेम मिळते NB ट्रॉफीला. बिल्कुल. इस वक्त कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. थोड़ा आगे जाके खेलने की जो कोशिश की थी और काफ़ी लेग स्टंप के बाहर से वो आगे आए थे. कदम तक तो बिल्कुल अच्छा था लेकिन आप मिडल स्टंप से भी आगे आ सकते थे. तो गेंद डालने से पहले प्रथमेश गोसावी जब गेंद डाल रहे थे, डिलीवर कर रहे थे, उससे पहले आप उछल कर बाहर आए थे. 4 रन बगैर किसी नुकसान के. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. तीसरे अंपायर थोड़ा बिजी होते हुए. नीलेश बिंतड़े स्पोर्ट्स फाउंडेशन प्रेसिडेंट NB ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 सीजन 1
डे 4 और अभी भी यह तीसरा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। सितेज 11 और सचिन तुर्की युवा मैच के बीच मनीष इंपॉर्टेंट मुकाबला चल रहा है। इम्पॉर्टंट का तर जर आता तुम्ही हा सामना जिंकलात तर तुम्हाला मिळेल रेस्ट आणि तुम्हाला यायचे डायरेक्ट उद्याच्या दिवशी आणि तो रेस्ट देखील इतकंच महत्त्वाचा आहे कारण पूर्ण दुपारनंतर तुम्हाला एक रेस्ट मिळेल, तुम्हाला पुढच्या दिवसाची स्ट्रॅटेजी आखण्याची वेळ मिळेल आणि थेट तुम्ही टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचणार। त्याचमुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे। ये मंच बहुत बेहतरीन है, जिस तरह से आज लाइव टेलीकास्ट देखे बहुत ही ज़बरदस्त है। लाइव टेलीकास्ट tenniscricket.in के माध्यम से 3 things cannot be long hidden, the sun, moon and the truth। 3 चीज़ों का आप ज़्यादा एक बार पे छुपा नहीं सकते, एक सूरज, दूसरा चंद्रमा और तीसरी बात सत्य। मैं इस बात को एक बार फिर आगे लेके जाऊंगा। चौथी चीज़ ऐसी है, अगर टैलेंट आपके पास है ना तो उसको आप ज़्यादा देर तक छुपा नहीं सकते। तर चर्चा आपण करत होतो की या ठिकाणी मात्र सर्व काही ऑल इज वेल आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी टुर्नामेंट देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने रंगते आणि या ठिकाणी आता जी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे, ती मागणी पूर्ण करताना मात्र कुठेतरी एक मार्जिन ऑफ एरर कमी आहे कारण खूप चांगल्या पद्धतीने स्क्रीनवर तुम्हाला स्लो मध्ये पाहायला मिळत आहेत। मैंने एक बार फिर आपको सवाल पूछा गया था, सूरज, चंद्रमा, सत्य और दूसरी बात टैलेंट। ये जो 4 चीज़ें हैं ना, आप ज़्यादा देर छुपा नहीं सकते। अगर यहाँ इस मंच पर आप अच्छा प्रदर्शन करना चाहते हैं तो ये बहुत अच्छा मंच आपके टैलेंट के लिए बना हुआ है। टॅलेंट प्रत्येकाकडे असतो आणि टॅलेंट पूर्ण करण्यासाठी टॅलेंट जगासमोर आणण्यासाठी एक व्यासपीठाची गरज असते आणि हे एक अचूक दर्जाचं व्यासपीठ आहे। जसं सकाळी नरेश डोमे सरांनी उल्लेख केला की पुण्यामध्ये देखील चांगल्यातलं चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे, गेल्या 20-25 वर्षांपासून खेळलं सुद्धा जाते, पण तितक्या फ्रिक्वेन्सीच्या टुर्नामेंट्स म्हणजे व्हायच्या नाही, म्हणजे वर्षभरामध्ये 8 ते 10 मोठ्या टुर्नामेंट व्हायच्या, पण त्यानंतर आता कुठेतरी तो ग्राफ वर गेलेला आहे। त्याचमुळे आता तुमच्याकडे टॅलेंट आहे तर तुम्ही नक्कीच प्रतिभाशाली खेळ करताना आपल्याला आपलं नाव पूर्ण जगासमोर आणू शकताय। मनीष, किसी का टैलेंट छिप जाता है, किसी का एक बार फिर छप जाता है। अगर आप बेहतर करेंगे तो पुडारी न्यूज़पेपर की बात कर रहे हैं हम, एक बार फिर रेडियो के माध्यम से जो 95 FM के माध्यम से आपकी बिल्कुल सराहना होगी। और बहुत सारे जो कि इस वक्त आयोजन करता है वो देख रहे हैं किस तरह से आप खेल रहे हैं। बहुत सारे जो प्रीमियर लीग आ रहे हैं वहाँ आयोजनकर्ता की निगाह आपके ऊपर है। नीलेश दादा भिंताडे, इनकी भी बिल्कुल सराहना करनी चाहिए। क्या टूर्नामेंट लेके आए हैं? बघा, आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे, जो क्वेश्चन अमित मोहिते यांनी संदेश पार्टे यांनी विचारला होता की हा फलंदाज बाद आहे, आउट फलंदाज होतोय बाद, कॉर्ड बेंचच्या स्वरूपात विकेट डाऊन। इंपॉर्टेंट विकेट है कि खास करके डांसिंग डाउन द विकेट आए थे, काफ़ी लेग स्टंप के बाहर से वो आगे आए थे, जो एक बार फिर उछलकर जरूर आए थे, लेकिन जब आप गेंद डालने से पहले उछलकर बाहर आते तो बिल्कुल इसका फायदा जो गेंदबाज को मिला, टेलीग्राम मिला और उसके बाद में थोड़ा बल्ले का अनुरी के ना लगा, विकेट कीपर ने शानदार कैच लपका। 4 धावा 1 गडी बाद। जसा प्रश्न अजित मोहिते यांनी उपस्थित केला होता की पुढच्या वर्षी आयकॉनला संधी मिळेल का, तर या मताशी तुम्ही सहमत आहात का? यावरती देखील संयोजन समितीने भरपूर चर्चा केली, भरपूर म्हणजे संदेश परते असतील, अजय आवले सर असतील किंवा अगदी आपण बघितलं तर इथे सचिन सर असतील, सर्व जणांनी खूप या ठिकाणी चर्चा केली। पण त्या चर्चेतनं काय झालं की इथे ही स्पर्धा जी आहे ती पुणे जिल्ह्यासाठीच ठेवायची हा निर्णय झाला आणि अर्थात पुणे जिल्ह्यातलं जे टॅलेंट आहे, जी गुणवत्ता आहे, तो हेरण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय। अप्रतिम असं आयोजन निश्चित आहे। आता भविष्यात यामध्ये काही बदल होतील की नाही या पुढच्या सीझनमध्ये आपल्याला बघायला मिळेल, परंतु कॅप जी आपण घातली बॅट्समन ती सरळ घाला प्लीज। आरिफ संघ मॅच थांबवायची 1 सेकंड, जी कॅप परिधान केले बॅटर आपण सरळ करा, थँक्यू। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज प्रथमेश गोसावी, आरिफ संगम ऑन स्ट्राइक। 4 पर पहला जो कि विकेट गिर चुका है, पहले विकेट का पतन। ओह दैट्स अ वेरी गुड शॉट, बहुत खूबसूरती के साथ गेंद को ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी या बॉर्डर पर मौजूद है, कैच लपकने की कोशिश लेकिन कामयाबी नहीं मिली आरिफ संगम के बल्ले से। ये बहुत ही खूबसूरत शानदार छक्का। दॅट वॉज अनबिलिव्हेबल एफर्ट बाय फिल्डर। क्षेत्ररक्षण तर चांगल्या दर्जाचं व्हायला होतं, अपेक्षित आहे, पण काहीतरी बाउंड्री लाईन आहेत, काहीतरी सीमा आहे, त्याचमुळे मात्र त्या सीमा कुठेतरी ओलांडताना क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला, त्याचमुळे या 6 धावा ऍड होतील। चांगला स्ट्रोक आलाय अरिफच्या बॅटमधून, आल्याला पहिल्याच बॉलवर षटकार, धाव संख्या 1 गडी बाद 10, श्रीतेज 11। संदीप कदम मेमोरियल चषक में मैंने देखा था पिछले 4-5 सालों में इन्होंने प्रदर्शन किया, बिल्कुल 2 बार शतक से बच गए हैं। ये एफर्ट बहुत अच्छा था, कमिटमेंट की कोई कमी नहीं थी, बहुत ही बढ़िया एफर्ट बाउंड्री लाइन पर। कट करना चाहते थे, टिप्पा खाने के बाद थोड़ी हरकत करते हुए गेंद
और पहले ओवर का खेल प्रथमेश गोसावी जिन्होंने इस ओवर में दिए 10 रन, एक सफलता उनको मिली है और एक बहुत बड़ा मुकाबला चल रहा है जिसमें आगाज के बारे में चर्चा करेंगे। लेकिन आगाज के बारे में चर्चा करेंगे, आकाश तारेकर के बारे में चर्चा करेंगे। मिडल ऑर्डर में एक खासम खास खिलाड़ी है जो आप एक बार फिर ऑन स्क्रीन देख रहे हैं, बहुत जबरदस्त खिलाड़ी। अब एक बार फिर आकाश तारेकर। मिडल ऑर्डर में बहुत कम लोग हैं जो स्कोरबोर्ड को चलाते हैं, मैच को बनाते हैं, तो उसमें से एक खिलाड़ी आकाश तारेकर हैं। आणि आकाश तारेकर ग्रामीण पूलमध्ये खेळताना 19 बाईक त्यांच्या नावावर आहेत, म्हणजेच तो बायकरमॅन या नावाने देखील संबोधला जातो। आणि हे नाव कमवण्यासाठी त्यांनी कित्येक वर्षाची मेहनत घेतली, हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कित्येक वर्षांचं क्रिकेट त्यांनी खेळलं पारगावकडून आणि त्यानंतर बायकरमॅन म्हणून त्यांना नाव मिळालं। आणि आता जर आपण व्यावसायिक खेळाचा विचार केला, उत्कृष्ट दर्जा क्षेत्ररक्षक आणि तितकाच प्रतिभावंत आणि अनुभवी फलंदाज म्हणून त्याची वर्णी लागली जाते। बिल्कुल, इस वक्त जो मुकाबला चल रहा है जिसमें आप देख रहे हैं बहुत अच्छी जो कि कोशिश दोनों तरफ से हो रही है। एक ओवर का खेल समाप्त हुआ, रन संख्या 10 रन, 1 विकेट के नुकसान पर। पावर प्ले का दूसरा ओवर है। सचिन तेंदुलकर पावर इन से गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज राजू पाते, नारायणगांव के से बिलोंग करते खिलाड़ी। हमारे साथ अक्षय निर्मल जो कि एक ऑलराउंडर है, बिल्कुल अंपायरिंग करते हैं, स्कोरिंग कर रहे हैं। एक तरफ हमारे साथ तिवारी है, आरिफ संगम 6 पर, महेश शिंदे 2 पर, रन संख्या 10 रन, 1 विकेट के नुकसान पर। एक अच्छा माहौल बन गया है और खास करके निगाह रहेगी महेश शिंदे के ऊपर, जिन वडगांव के खिलाड़ी है, बहुत बेहतरीन खेल इनका रहा है और इनको एक अच्छा आगाज भी मिला। पिछले मैच में 25 रनों की एक अच्छी पारी इन्होंने खेली थी। विथ द बॉल विथ द बॅट दोन्ही झोनमध्ये त्याने चांगला खेळ केलेला आहे। म्हणजे सकाळ त्याने त्याच्या नावावर केलेली आहे, दुपार नावावर करेल का त्यासाठी तुम्ही आम्ही सर्व मैदान आलेला आहोत। इक्वेशन आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये आतापर्यंत पहिलं षटक फेकलं गेलंय आणि एका षटका समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धावा। पहले खाकी बाद में बाकी। ऑन स्क्रीन आप देख सकते हैं राजू पाते गेंदबाजी करने के लिए फिलहाल तैयार। अब अब गेंद है लॉन्ग ऑन पर, वैसे खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं और ओहो ज्यादा आगे आए थे। गेंद बॉडी लाइन की तरफ ट्रैवल होते हुए 4 रन। इससे पहले हम कहते थे कि गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया चौका। अभी कहेंगे फिलहाल गेंदबाज के साथ फील्डर ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। सकाळी आई वडिलांचा आणि देवांचा आशीर्वाद घेऊन कुठेतरी आलेला आहे महेश शिंदे, कारण हा स्ट्रोक फसला होता आणि क्षेत्ररक्षण घाई करताना पाहायला मिळाला आणि त्याला हुलकावून देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला। एक तर कॅच ड्रॉप आणि त्या कॅच ड्रॉपवर 4 धावा, धाव संख्या 1 गडी बाद 14। महेश शिंदे बाद होता होता वाचलाय। भाग्य का साथ इनको मिलता बा। दोबारा अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीच और फिर टाइमिंग बढ़ गया और घास को आग लगाते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए करारा प्रहार। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। लुक ॲट द स्ट्रोक इन फ्रंट ऑफ द विकेट। खूप चांगली क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, स्पेक्टॅक्युलर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले आणि जसं तुम्ही सांगितलं की आता गवताला आग लावणार, मी ते म्हणेन की आउटफील्ड ड्राय झाले, त्याचमुळे बॉलला वेग देखील मिळतोय। या मिळतात 4 धावा, धाव संख्या 1 गडी बाद 18। आणखीन थोडंसं आणखीन चांगलं वर्णन करण्याचा प्रयत्न करू। अगदी या गवताला गुदगुल्या करत हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने गेलाय आणि टायमिंग आणि प्लेसमेंट अप्रतिम होतं, जबरदस्त फटका। इस बार आफ्टर के बाहर गेंद थी, दोबारा ऑफ ड्राइव लगाना चाहते थे लेकिन गेंदर बल्ले के बीच संपर्क नहीं है। गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए 8 रन, 1 विकेट के नुकसान पर। सिद्धज 11 की टीम फिलहाल आप देख रहे हैं मैदान के अंदर। एक तरफ सचिन दौड़ के मंच, बड़ा मंच है और बड़े मंच पर बड़े सरपंच की जरूरत है। हवा में गेंद मिस्टर स्ट्रोक था, पॉइंट पर वैसे खिलाड़ी मौजूद था। 2 बार फंसाया था राजू ने, लेकिन नसीब का साथ भी मिलना चाहिए। एक बार गलती यहाँ हुई बाउंड्री लाइन पर, लेकिन ये थोड़ी दूर गेंद थी पॉइंट के खिलाड़ी से। राजू बन गए जेंटलमॅन, कारण पहिल्या 2 बॉल 2 चौकार खर्च केल्यानंतर कुठेतरी व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि व्हेरिएशनच्या जाळ्यामध्ये फलंदाजाला अडकवताना पाहायला मिळालेलं आहे। त्याचमुळे जी ॲक्युरेसी आणि ती स्ट्रोक सिलेक्शन पहिल्या 2 बॉलवर पाहायला मिळालं। पुढच्या 2 बॉलवर राजू पाटे पुन्हा एकदा कमबॅक करतो, 1 गडी बाद 19 धावा, श्रीतेज 11। क्रिकेट के खेल में मनीष कमबैक करना आना चाहिए, चाहे आप बल्लेबाजी कर रहे हैं वहाँ भी प्रेशर होगा, आप गेंदबाजी कर रहे हैं वहाँ भी एक बार फिर वो दबाव होता है, तो उसमें बल्लेबाज बड़े शॉट खेलेंगे, कमबैक करना आना चाहिए। अभी फील्डिंग इतनी अच्छी नहीं रही है, इसलिए अब कमबैक करना तो एक बार फिर राजू चाहते हैं। कमबैक बहुत अच्छी तरह से बिल्कुल इन्होंने किया है, लेकिन एक अच्छा ओवर समाप्त करना बहुत जरूरी है। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार है, आरिफ संगम। अच्छा संगम बहुत बेहतरीन तरीके से बल्ले के बीचों बीच गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ जाती हुई फ्लैट छक्का, इरादा है पक्का, मैग्निफिसेंट स्ट्रोक। मला स्प्राइटच्या जाहिरातीची आठवण झाली। सीधी बॅट
नो बकवास, स्ट्रेट ड्राईव्ह, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल जातोय सीमा पार, मितील या ठिकाणी 6-1, गडी बाद 25. क्लासिकल बॅटिंग बाय आरिफ संगम. दोबारा हवा में हवाई फायर जारी है, बल्ला गेंद के ऊपर भारी है. वाह आरिफ, आपकी जरूर होगी तारीफ. गेंद बॉल लेने के बाद 6 रन. प्रॉफिटेबल ओव्हर राहिलेला आहे श्रीतेज 11 या संघासाठी, कारण या षटकामध्ये एकूण 21 धावा राजू पाटेने खर्च केले. तर आरिफ संगमने मात्र खूप चांगला संगम साधत बॉलला सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक पाठवलेला आहे. 4 बॉल्समध्ये त्याने 18 बनवल्या. महेश शिंदेने सुरुवात चांगली केली या षटकाची. 11 धावा तुम्हाला त्याच्या पाहायला मिळत आहेत. त्याचमुळे कुठेतरी एक हाय स्कोरिंग मॅच होईल की काय अशीच चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली जाते. बघा, खूप चांगल्या पद्धतीने ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉलला एरियल रूट, मिड विकेट आणि काव कॉर्नर क्लिअर करताना बॉल ऑडियन्स स्टँड मध्ये 6 धावांचे षटकार, 1 गडी बाद 31. मनीष सुल्तान जी इस वक्त एक बार फिर मंच पर बैठे हुए हैं और संदीप कदम मेमोरियल कप चल रहा था. चोटिल खिलाड़ी थे ये, एक बार फिर आरिफ संगम चोटिल खिलाड़ी थे और इन्होंने बहुत बेहतरीन तरीके से वो 3 स्ट्रोक इनके खिलाफ खेल दिए थे. तो एक अलग लेवल के खिलाड़ी है. मैंने एक बार फिर एक बात और ऐड करना चाहूँगा, 2 बार शतक से चुके हैं, एक बार 90 के आसपास और एक बार 97 इन्होंने रन बनाए. मतलब इस बड़े मंच के, ये बड़े सरपंच मैदान के अंदर है, प्रेशर बिल्कुल जाएगा गेंदबाज के ऊपर. गणेश दिघे यांची कमेंट आहे की असे नियोजन टेनिस क्रिकेटमध्ये भारतात तरी कुठेच होत नाही. खूप खूप शुभेच्छा. खूप नियोजित आणि सुसूत्र आयोजन, अशी स्पर्धा प्रत्येक वर्षी व्हावी. निलेश दादा भिंताडे यांचे खूप खूप आभार आणि तुमचं सुद्धा कमेंटसाठी आभार गणेश दिघे. और एक बार फिर मैं कहना चाहूँगा, जिस तरह से मुकाबला चल रहा है, एबिलिटी इज नथिंग विदाउट अपॉर्चुनिटी. अवसर के बिना काबिलियत कुछ भी नहीं है. अगर नीरज दादा भिंतड़े एक बहुत बड़ा यहाँ एक अच्छा टूर्नामेंट का आयोजन नहीं करते और आपके पास काबिलियत है, अगर काबिल है तो मौका मिलना चाहिए, अवसर मिलना चाहिए. तो बहुत बड़ा अवसर आज पुण्य नगरी के हर किसी टैलेंटेड खिलाड़ी के लिए, हर किसी जो कि हुनरबाज खिलाड़ी के लिए. एक्झॅक्टली. बघा, ते कुठेतरी ओळखलं होतं निलेश दादा भिंताडे यांनी. आणि क्रिकेट नाही तर क्रिकेट व्यतिरिक्त फुटबॉल या क्षेत्रासाठी देखील त्यांनी विशेष योगदान दिलेलं आहे. त्याचमुळे मात्र फक्त क्रिकेटसाठी नाही, प्रत्येक खेळासाठी आहे निलेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन. अच्छी गेंद थी, रक्षात्मक तरीके से खेलते हुए सेंसिबल क्रिकेट बल्लेबाज की तरफ से. महेश शिंदे बहुत बढ़िया तरीके से चतुराई के साथ बल्लेबाजी करें. उनको मालूम है आरिफ संगम स्ट्राइकर एंड पर है और जब वो स्ट्राइकर एंड की तरफ रहेंगे तो बल्ला बिल्कुल बोलता है. इनका बोलबाला जरूर होता है. एक अब बहुत इंपॉर्टेंट मैच मैदान के अंदर चल रहा है. नीलेश भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट एनबी ट्रॉफी, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा त्योहार फिलहाल tenniscricket.in के माध्यम से आप देख रहे हैं. गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार, अमोल माने स्ट्राइकर एंड पर आरिफ संगम. अब मजा आएगा. एमएस धोनी पैवेलियन एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. फ्लाइंग फ्लिप, गली, पॉइंट का खिलाड़ी बॉल पर, कवर पर खिलाड़ी मौजूद. नहीं, ये शॉट खराब है. गेंद को फाइन लेग क्षेत्र की तरफ खेलना चाहते थे, मन बना के खेलने की कोशिश. देखिए एक बार फिर महेश शिंदे उनकी तरफ चले गए. भाई कहा कि भाई ये शॉट आपको खेलने की जरूरत नहीं है, आपकी रेंज इससे भी ज्यादा है. बहुत खराब शॉट था ये. माने की बात नहीं मानेंगे तो जुर्माना भुगतना होगा. या ठिकाणी कुठेतरी तेच दर्शवणारा बॉल अमोल मानेने हाताळलाय. ये बेहतर है. बहुत खूबसूरती के साथ इस तरह से बल्लेबाजी आप कर सकते हैं. गेंद बिल्कुल ट्रबल बॉल लेने के बाद 4 रन. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए बल्लेबाज आरिफ संगम. बघा, ऑपॉर्च्युनिटी दिली होती. बॅकफुटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने बॉलला कव्हर केलं. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलं. खाली क्षेत्र होता. डीप पॉईंटच्या क्षेत्राच्या पोहोचेपर्यंत बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. धावसंख्या 1 गडी बाद 36, श्रीतेज 11. बहुत क्रुशियल मुकाबला मैदान के अंदर चल रहा है और प्रेशर बिल्कुल अब गेंदबाज के ऊपर. मिनट के हिसाब से जब बल्लेबाजी जो होती है ना, तो प्रेशर बिल्कुल बनता है. आपको ज़्यादा कुछ करने की जरूरत नहीं है. बारामती के जितने खिलाड़ी हैं ना, जिन्होंने प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेले और वो सफल भी है, क्योंकि इस तरह की जो विकेट है उसको विकेट पर खेलने की आदत है इनको. बहुत बढ़िया गेंद, उछाल से परेशान, क्योंकि इस विकेट पर जो उछाल है बिल्कुल परेशान करता हुआ हर बल्लेबाज को. जो एक बार फिर लेदर बॉल में बाउंसर होता है और एक बार फिर गेंदबाज की बात करें तो वो लेदर बॉल का क्रिकेट खेल रहे हैं. अनुभव की कोई कमी नहीं है. उड़ाया आसमान की तरफ, पुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए शानदार छक्का.
हम नाही मानेंगे हम तो झेंडा गाडेंगे याच इच्छेने या ठिकाणी आरिफ संघम आलेला आहे आणि या डावाला त्याने तिसरा उत्तुंग षटकार ठोकलाय. धावसंख्या 1 गडी बाद 43 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 100 ओलांडेल का क्षितिज 11? अभी तो स्टार्ट बहुत अच्छा है, लेकिन मनीष भाई एक बार फिर आपको लेकर जाऊंगा. वो फैक्टर क्रिकेट में विकेट का बहुत महत्वपूर्ण होता है. एक विकेट मैच में पलटवार आता है. ये साझेदारी जब बन रही ना तो स्कोर बोर्ड लग रहा है 120 भी हो सकता है, 110 भी हो सकता है. लेकिन अभी फिलहाल अमोल माने भी कुछ कम नहीं है. मजा आएगा. गेंद और बल्ले के बीच एक अच्छी जंग छिड़ी हुई है. शानदार बल्लेबाजी आरिफ संगम द्वारा 28 पर बल्लेबाजी करते हुए. ये बाउंसर कंधों का इस्तेमाल जब जब हुआ है ना तब जाकर बल्लेबाजों की अग्नि परीक्षा हुई है इस विकेट पर. 3 ओवर रन संख्या फिलहाल अगर देखें तो 1 विकेट के नुकसान पर 43. मतलब एक बार फिर कहते हैं ना, सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती. उसी तरह से आरिफ के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. आज बहुत ही बेहतरीन स्टार्ट बल्लेबाजी करने वाली टीम ने जरूर किया है क्षितिज 11. एक्झॅक्टली. कारण सकाळी देखील ती चांगली सुरुवात करताना पाहायला मिळाली. दुसऱ्या डावामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगला जरूर, पण सामना जिंकलाय तो म्हणजे क्षितिज 11ने. तर या ठिकाणी देवीदास ठाकर यांची कमेंट आलेली आहे. मस्त नियोजन, नाईस कॉमेंट्री, नाईस लाईव्ह दाखवतात आणि एनव्ही ट्रॉफी इज बेस्ट. ऑलवेज एनव्ही ट्रॉफी इज बेस्ट. नाइस स्टार्ट फ्रॉम द बैट्समैन. नाइस स्टार्ट फ्रॉम द बैट्समैन. बहुत बढ़िया तरीके से इन्होंने स्टार्ट प्राप्त किया है और खास करके आरिफ संगम का बल्ला बोल रहा है. यहाँ से एक रणनीति बनानी चाहिए सचिन तोड़ के युवा मंच को. जिस तरह से ये टूर्नामेंट चल रहा है, प्रेशर उनके ऊपर तरफ जा रहा है. अगर आपका प्लान नंबर 1 काम नहीं कर रहा है तो आपको प्लान नंबर 2 की तरफ, आपको प्लान नंबर बी की तरफ जाने की जरूरत है. बघा प्रशांत सर, प्रेशर या शब्दाला तुम्हाला मैदानाच्या बाहेर ठेवावं लागेल. कारण जर तुम्ही प्रेशर घेऊन खेळला तर तुमचा तो अनुरूप खेळ तुमच्या संघासाठी फायद्याची ठरणार नाही. त्याचमुळे प्रेशर, तणाव, दबाव या शब्दांना बाहेर ठेवा. तुमचा चांगला खेळ नक्की होईल. बिल्कुल इसके ऊपर चर्चा करेंगे. लेकिन अब जो ऑन स्क्रीन खिलाड़ी आए हैं गेंदबाजी करने के लिए, रोहन खरात बहुत महत्वपूर्ण गेंदबाज है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करने के लिए गए. क्या वेरिएशन इस गेंदबाज के पास है. पहली गेंद पर बिंदी है. बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. फिलहाल रोहन खरात ये एक नौजवान गेंदबाजी करने के लिए आए हैं. स्ट्राइकर पर आप देख रहे हैं महेश शिंदे को. कदमों का इस्तेमाल किया, गेंद के पिच तक पहुंचे, बहुत जबरदस्त तरीके से गेंद को ड्राइव किया अलॉन्ग द कारपेट. गेंद एक बार फिर लॉन्ग ऑफ क्षेत्र पे तरफ जाती. अब मजा आएगा. रोहन खरात और आरिफ, ये मैं बैटल देखना चाहता हूं. चांगली मिस्ट्री बॉलिंग आतापर्यंत रोहन खरात यांची गेल्या 2 वर्षांमध्ये आपण पाहिलेली आहे आणि महेश शिंदे याला ठाऊक आहे की रोहन खरातला कशा पद्धतीने खेळायचं आहे. इन फ्रंट ऑफ द विकेट चांगला खेळ करताना स्ट्राइक रोटेट, स्ट्राइकवर आणले आरिफ संगमला. और दूसरी बात, कदमों का इस्तेमाल बहुत बढ़िया हुआ और ये क्रिकेट के परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हुए महेश शिंदे. अब मजा आएगा. बल्लेबाज आरिफ संगम के पिटर से कौन सा शॉट आएगा, तो दूसरी तरफ से अपने पास भी बहुत सारे जो कि अस्त्र है, खास करके गेंदबाज मैदान के अंदर रोहन खरात. ओ बाहरी किनारा लगा था, भाग्य का साथ मिला. टप्पा खाने के बाद थोड़ी टर्न होती हुई गेंद और शरीर से दूर खेले. बहुत बढ़िया गेंदबाजी. रफ्तार बढ़ गई थी, उसको थोड़ा सा कम कर दिया रोहन ने. प्रशांत सर, इज इट विल बी द रन रेजिस्टिंग ओव्हर फ्रॉम सचिन दादा दोडके युवा मंच? बिल्कुल सही. जिस तरह से मुकाबला चल रहा है, हवा में गेंद है, मिस शो के गेंद के नीचे बिल्कुल रोहन खरात. भगवान जोड़ियां बनाता है लेकिन रोहन जो है ना जोड़ियां तोड़ता है, जोड़ियां तोड़ता है. रोहन खरात, मी म्हणालो होतो की मिस्ट्री बॉलर आहे आणि रोहन खरातला योग्य त्या वेळी मैदानामध्ये आमंत्रित केलं गेलं होतं. कुठेतरी धावसंख्येचा आलेख उंच 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 जात होता आणि त्या आलेखाला खाली आणण्याचं काम आणि सर्वात महत्वाचं भागीदारी मोडीत करण्याचं काम रोहन खरातने केलंय. 2 गडी बाद 45. रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेट करण्याचा प्रयत्न झाला होता. स्वतः बॉल खाली आले आणि तो कॉन्फिडन्स मात्र त्यांच्या देहबोलीवर झळाळला आणि खूप चांगला कॅच कंप्लीट केलाय. आणि आता मात्र ही पार्टनरशिप ब्रेक होणं म्हणजे सचिन दादा दोडके युवा मंच सामन्यामध्ये परत येणं. जैसे एक बार फिर मैंने चर्चा की थी कि रफ्तार तो बहुत है, खास करके बल्लेबाजी करने वाले टीम के पास, क्षितिज 11 के पास. एक विकेट अगर मिलता है तो कमबैक करने का मौका गेंदबाजी करने वाले सचिन तोड़के युवा मंच को भी मिलेगा. तो ये जो साझेदारी बहुत खतरनाक बन रही थी उसको तोड़ा गया है. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंकुश लोहार पोचते आणि खरं तर खूप महत्वाच्या क्षणाला हा फलंदाज बाद झालेला आहे. पण मात्र हे सातत्य टिकवावं लागेल. जर आता सातत्य टिकवलं गेलं नाही तर या विकेटचं तितकंच महत्व मात्र राहणार नाही. रोहन खरातने चांगली सुरुवात केली आहे त्याच्या स्पेलची. 2 धावा खर्च करत एक प्राइसलेस विकेट मिळवलाय. आपने सही कहा कि आपके दिमाग से ये शब्द एक बार फिर नहीं आना चाहिए कि मैं ये नहीं कर सकता, लेकिन आपके दिमाग में ये शब्द होना चाहिए, मैं ये कर सकता हूँ.
बीच मैदान पर अगर देखें तो बहुत ही जबरदस्त पैटर्न चल रहा है। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं, अंकुश लोहार, आरिफ संगम 29 पर खेल रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर बैकफुट जाके कट कर दिया। इस शॉट के लिए बाउंड्री लाइन पर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है और फिलहाल इसी सिंगल के साथ स्कोर अब जा पहुंचा है 45 पर। जो रफ्तार एक बार फिर तेज बन गई थी, ब्रेक लगाया। जैसे कि आप मुंबई से पुणे तक आते हैं तो बहुत अच्छा हाईवे है, लेकिन बीच में अगर उसी रफ्तार के साथ, मतलब तेज रफ्तार के साथ टीम चल रही थी, 11 स्पीड ब्रेकर बन के आए रोहन खरात। इंपॉर्टेंट विकेट महेश शिंदे का लिया है। बैकफुट जाके कट करना चाहते थे, अच्छा वेरिएशन है। करीब से देखिए एक बार फिर ये गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी। सफल ओवर का खेल समाप्त हुआ, 1 ओवर 3 रन और 1 विकेट। बहुत बढ़िया गेंदबाजी, 46, 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रोहनचं हे षटक कुठेतरी टर्निंग ठरलेलं आहे. ते म्हणजेच मित्र म्हणे श्रीतेज 11 संघाच्या धावसंख्येच्या आलेखाला टर्न करण्याचं काम रोहन खरातने केलेलं आहे. त्यातल्या त्यात महेश शिंदेचा एक प्राइसलेस विकेट, ज्याला सकाळी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आणि अजूनही 4 षटकांचं क्रिकेट बाकी आहे. आणि या अगोदर मी प्रश्न उपस्थित केला होता की 100 ओलांडेल की काय. आता मात्र माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय रोहन खरातने की 100 नाही तर 80च्या पलीकडे सुद्धा आम्ही जाऊ देणार नाहीये संघाला, श्रीतेज 11ला. देखिए कि जब साझेदारी मनीष बनती है ना तो एक बार फिर वो सरदर्द का कारण होता है गेंदबाजों के लिए। दूसरी तरफ से आप साझेदारी तोड़ते तो केवल साझेदारी तोड़ने का काम नहीं आप कर रहे, हौसला तोड़ने का काम कर रहे हैं। जो बहुत आत्मविश्वास के साथ जो बल्लेबाजी करते हैं ना, तो उनके जो हौसले बुलंद होते हैं उसको तोड़ने का काम बिल्कुल आज गेंदबाज ने किया। चार षटकांचं क्रिकेट या ठिकाणी संपलेलं आहे आणि आता नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमेश गोसावी. फुललेंचा बॉल होता, आडव्या बटेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, त्या ठिकाणी धाव घेतली जाते आणि ही असेल लेग बायची एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचेल ते म्हणजे 2 गडी बाद 47 धावा. अंकुश लोहार हा एका धावेवर खेळतोय. आरिफ संगम जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र श्रीतेज 11 संघाची मोठ्या धावसंख्येची स्वप्न पूर्ण होणार आहेत. पाहूया त्या स्वप्नाला तडा देण्यासाठी गोलंदाज वापरला जातोय प्रथमेश गोसावी आणि त्या स्वप्नाला तडा देण्यासाठी प्रथमेशची गोलंदाजी या ठिकाणी फायदेशीर पूरक ठरते का. एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज आहे, पण त्यासमोर आव्हान देखील तितकंच कडक. आरिफ संगम आढावा घेतोय प्रत्येक क्षेत्ररक्षकांचा. हवेत आहे बॉल आणि पुन्हा एकदा आरिफचा संगम पाहायला मिळतोय. तडाका धडाकेबाज बेधडक मारलाय कडक NB षटकार. काय जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम आणि आउटस्टँडिंग बॅटिंग. चेंडू सीमारेखेच्या पार जाईल षटकारासाठी. म्हणून म्हटलं जातं इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक बेधडक बॅटिंग आरिफ संगमची आपण पाहतोय. काय जबरदस्त डोळ्यांचं पेंढारी बॅटिंग. आणि ज्यानंतर आपण एक फटका मारल्यानंतर बघितलं तो कुठेही धावला नाहीये. काय जबरदस्त फटका खेळलाय. हा बॉल अधिकृत हरवलाय असं जाहीर करायला हरकत नाहीये, कारण आजच्या दिवसातलाच नाही, मला असं वाटतं की स्पर्धेतला सर्वात लांबलचक षटकार आरिफच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 53. क्या बात आहे. तोडीसोड प्रतिउत्तर प्रथमेश. बॅट अँड पॅड मधला बॉल होता, हलका त्याने बॉलला टर्न केला मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षण थोडंसं फसलं होतं, पण घाई गडबड केली जात नाही, कारण हे महत्वाचं आहे. कारण खेळपट्टीवर थांबलात तर जास्तीत जास्त धावसंख्या होऊ शकते, आउट झालात तर संघाचं नुकसान. और कौन कहता है कि बादाम खाने से अकल आती है. अकल बादाम खाने से नहीं आती है, ठोकर लगने से आती है. पिछले मैच में यही खिलाड़ी जो है ना रन आउट हुए थे. अब ये एक बार फिर जोखिम नहीं उठाने वाले, क्योंकि ये फॉर्म में खिलाड़ी है, आंखें जम चुकी है, बहुत अच्छी क्रिकेट वो खेल रहे हैं, इसीलिए एक बार फिर वो मना किया, एक सिंगल के ऊपर निर्भर रहे. म्हणजे आता आपण म्हणतो रुक 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 अरे बाबा रुक, हमें और खेलना है, हमें और आगे खेलना है, हमारी टीम को और आगे लेके जाना है. हेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये दर्शवत आहेत अंकुश आणि आरिफ. बॉलिंग मार्कवर प्रथमेश. हलक्या हाताने बॉलला टर्न केलंय. बघा खूप चांगलं सेन्सिबल कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे, कारण गुडलेंचा बॉल आहे आणि गुडलेंच्या बॉलला मात्र खेळताना कदाचित आपल्या विकेटला नुकसान होऊ शकते आणि ते नुकसान होऊ नये त्याचमुळे एक चांगलं क्रिकेट अंकुश आणि आरिफच्या वतीने पाहायला मिळते. आणि त्यातल्या त्यात अंकुशची कामगिरी काय आहे तर आरिफला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणणं, ती कामगिरी चोख अदा करतो. धावसंख्या 2 गडी बाद 55 धावा. श्रीतेज 11. प्रथमेश गोसावी स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. 1 विकेट त्याने मिळवला, 18 धावा खर्च केले, 10 बॉल्स हाताळलेत. अजूनही त्याच्या या षटकातले 2 बॉलचा काही शिल्लक आहे, त्याचमुळे अजून तो वेळ घेतला जातोय. पण वेळ जास्त घेऊ नका, 16 मिनिटं 38 सेकंद शिल्लक आहेत हा डाव समाप्त होण्यासाठी. त्याचमुळे जे नियम आहेत त्या नियमांची अंमलबजावणी व्यवस्थित झाली पाहिजे, कारण शेवटच्या षटकामध्ये एक फलंदाज तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. म्हणजेच आउटफील्डमध्ये 4 क्षेत्ररक्षक असतील जर तुम्ही वेळेत ते नियोजन केलं नाही तर. चांगला कमबॅक गोलंदाजाचा प्रथमेशचा पाहायला मिळतोय.
आता 2 गडी बाद 55 धावा 5व्या षटकातला हा शेवटचा बॉल असणार आहे. श्रीतेज 11 संघाने मात्र सकाळी देखील ती चुणूक दाखवली फलंदाजीची आणि दुपारच्या सत्रात सुद्धा एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पण तेच तोडीस तोड प्रत्युत्तर रोहन खरातचं, त्या मागोमाग आता प्रथमेश गोसावीचं जर एक षटकार वगळला तर चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे प्रथमेश गोसावीने. मला तयार राऊंड विकेट. आडव्या पटीने खेळण्याचा प्रयास त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. अँगलचा वापर केला जातो आणि अँगलचा वापर करताना उजव्या हाताच्या फलंदाजाला अडवण्यामध्ये तो सक्षम ठरतोय. षटकं समजतात 5, धावसंख्या 55, गडी बाद 2, श्रीतेज 11. और मनीष जिस तरह से मुकाबला चल रहा था, पहली गेंद पर छक्का आता है तो दिमाग पर हमला होता है गेंदबाज के, लेकिन प्रशंसा करनी चाहिए गोसावी की, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए अच्छा कमबैक किया, वापसी का बिगुल बजा. अब मजा आएगा, क्या रोहन के हाथ में गेंद जाएगी या एक बार फिर कोई और विकल्प ढूंढने वाले, वो देखना बहुत जरूरी है. आरिफ अभी भी डटे हुए हैं. अच्छा बैटल चल रहा है, अच्छा बैटल मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है और यही देखने के लिए दर्शक आते हैं. एक तरफ का मैच, एक बार फिर एक तरफ से अगर रन बनते तो भी मजा नहीं आता, मतलब दूसरी तरफ से गेंदबाज भी असरदार हो रहे ना, तब मजा आता. एक अच्छी विकेट में देख रहा हूं जहां गेंदबाज भी अच्छा प्रदर्शन कर सकते हैं और बल्लेबाजी भी बहुत सकारात्मक तरीके से हो सकती है. मी विचार करतो की एक चांगला पर्याय वापरलेला आहे पुन्हा एकदा रोहन खरातला आणण्याचा, कारण ते स्पेल कंटिन्यू करणं गरजेचं होतं. धावांचा आलेख जो उंच जातोय, विकेट घेऊन कुठेतरी धावांना खाली करण्याचं काम आहे. सचिनदादा दोडके युवा मंचाचं पण रोहन खरातच्या विरोधात वापरलंय आपलं ब्रह्मास्त्र. ऑन साइडला आडव्या पटीने खेळून बॉलला पाठवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर सीमा पार, मिळतील 6 दमदार एनबी षटकार. क्या जबरदस्त स्ट्रोक खेला गया बल्ले के बीचों बीच. यूं जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, खोल दिया अपने पंख, जमाना सिर्फ उड़ान देखता है. पंख लगा के गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. एक दर्शनीय स्ट्रोक का बल्लेबाज का, और वो भी रोहन के खिलाफ. हा स्ट्रोक फसलाय, हा स्ट्रोक फसलाय, हा स्ट्रोक फसलाय. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. चांगला झेल त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. राजू पाटणे हा दर्जेदार कॅच घेताना परतीचा प्रवास करायला लागतोय अंकुश लोहारला. हा फटका फसलाय, परंतु इथे मोठा धक्का बसलाय. अंकुश लोहार पलटवार करण्याचा प्रयत्न, जबरदस्त प्रहार केला, परंतु मिस टाइम स्ट्रोक होता. अप्रतिम झेल पकडला गेलेला आहे आणि अत्यंत महत्वाची विकेट रोहनला मिळते. रोहनचा पृथक्कडनं बघितलं तर तो विकेट घेतो. दुसरा गडी त्यानं बाद केलाय. तो चांगली गोलंदाजी करतो. एक आकुट टप्प्याचा चेंडू डाव्या स्टिकडे होता, त्यावरती खरपूस समाचार आणि त्यानंतर मात्र अबे फ्रॉम द बॉडी खेळला. राजू कुठे चूक करणार, राजू कधीच चूक करत नाही. अप्रतिम त्याने यावेळेला सीमारेखेवरती कामगिरी केली. पण हा सुद्धा अकुटप्याचा बॉल होता, पण जे रोटेशन होतं बॉलचं, ते रोटेशन कुठेतरी फलंदाजाला ओळखता आलं नाही आणि त्याचमुळे मात्र ते एलिव्हेशन मिळालं नाही. मॅजिकल एलिव्हेशन जे अपेक्षित होतं, हवेचा ओघ मात्र त्या ठिकाणी आहे, पण मात्र ते एलिव्हेशन न मिळाल्या कारणाने जलजीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. मनीष अवे फ्रॉम द बॉडी, एक बार फिर टप्पा खाने के बाद जब बाहर की तरफ गेंद जाती है तो अगेन तो टर्न खेलने की जब आप कोशिश करते हैं ना, तो उस तरह का एक बार फिर परिणाम आपके सामने होता है. अनुराग मोहिते फ्रॉम पिंपरी वल्लभनगर हा खेळाडू तुम्हाला आता ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळणार आहे. जबरदस्त क्वालिटी क्रिकेट दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळते. सचिन दादा दोडके युवा मंच आणि श्रीतेज 11 या दोन्ही संघांच्या वतीने एक क्वालिटी क्रिकेट, क्वालिटी आणि क्वालिटीमध्ये कधी कॉम्प्रोमाइज केला जात नाही, जसं आम्ही एनबी ट्रॉफीमध्ये कुठलाच कॉम्प्रोमाइज केला नाहीये. एक शिस्तबद्ध नियोजनबद्ध स्पर्धा. यावेळी बॅकफुटला जाऊन बॉलला खूप चांगल्या पद्धतीने स्कोर विकेट खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फसलाय आणि आता मात्र मिळतील या धावा 4. नशिबाचा चौकार. क्या जबरदस्त खेल मैदान के अंदर चल रहा है. रोहन करात का ये ओवर जिसकी कहानी देखिए किस तरह से शुरू है. मैदान के अंदर रोहन करात करना चाहते थे पलट बार, लेकिन बल्लेबाज ने किया एक बार फिर जोरदार प्रहार. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. 3 गडी बाद 65 धावा. रोहन करात आणि अनुराग हे दोन्ही एकाच संघात खेळतात अशी माहिती आली आहे आणि रोहन खरात देखील ते तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, पण बॉल वाईल्ड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय आणि त्याचमुळे 1 धावेचा फायदा होतोय श्रीतेज 11 या संघाला. 3 गडी बाद 66 धावा. शानदार खेल मैदान के अंदर, अच्छा घमासान मैदान के अंदर चल रहा है, अच्छा बैटल बिल्कुल मैदान के अंदर चलता हुआ. रोहन खरात ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल आहे, हवाई सफर घडवली आणि बॉलला उडवलंय सरळ सीमा रेषा पार. बेधडक मारलाय कडक एनबी षटकार. शानदार स्ट्रोक था, टाइमिंग एक बार फिर बढ़ गया. फुल टॉस गेंद थी, पनिश करते हुए क्रीज के गहराई का इस्तेमाल किया. फ्लाइटेड गेंद थी, न्योता था, कबूल कर दिया. तोहफा था, कबूल कर दिया और एक बार फिर मोमेंटम बल्लेबाजों की तरफ जाता हुआ. 72 धावा धाफलकावर.
यावेळेस थोडेसे थांबले, वाट पाहिली आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पण रोहनकडे कॅबिलियत आहे की तो बॉलला पेस देखील देतोय. टप्पा घेतल्यानं बॉल वेगानं यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. त्याचमुळे तो स्ट्रोक खेळताना उशीर झाला आणि या बॉलवर मात्र अधिराज्य पाहायला मिळालेलं आहे. रोहन खराच 3 गडी बाद 72 धावा श्रीतेज 11. ड्राईव्ह केलाय बॉलला, इनफिल्डच्या वरून बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळाला. नेत्रदीपक NB चौकार. काय अफलातून बॅटिंग मैदानामध्ये आपण पाहतोय. थोडा ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडूचा कव्हरच्या क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये त्याच्या डोक्यावरून खेळलेला क्लास फटका अनुरागचा. अनुराग मोहिते देखील एक धोकादायक फलंदाज आहे. षटकार, विकेट, चौकार, वाईड बॉल, षटकार, डॉट चेंडू आणि त्यानंतर चौकार. याचा अर्थ धावसंख्येला आकार, धावसंख्या फुलले, धावसंख्या सजले, धावसंख्या पोचले 76 वरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 मिनिटाचा खेळ या इनिंग मधला शिल्लक आहे. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. अप्रतिम क्रिकेट आतापर्यंत मैदानामध्ये झालंय, यात काही शंका नाहीये ना. तीळ मात्र शंका नाहीच आहे, कारण इतकं मोठं व्यासपीठ आहे म्हणून प्रत्येक जण घरचा अभ्यास करून येतोय की मला कशा पद्धतीने माझ्या संघासाठी खेळ करायचा. आणि तो घरचा अभ्यास करत असताना मात्र माझ्याकडून चुका सुद्धा होणार नाही त्याची शाश्वती देखील या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आम्ही सकाळपासून समालोचन करतोय आणि प्रत्येक जण 100% चांगला योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. 6 षटकं संपलेली आहे. 3 गडी बाद 76 धावा. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे मिस्टर अमोल माने. या पहिल्या स्पेलमध्ये देखील त्याचा चांगलं खेळ पाहायला मिळाला, पण काही अंशी तो महागडा ठरला. पण आता पाहूया अमोल मानेला या 7व्या षटकासाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्या 7व्या षटकाचा फायदा होईल का सचिन दादा दोडके युवा मंच या संघाचा. ओव्हर द विकेट ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॉलला मिळाले अनपेक्षित उसळी. यष्टीरक्षक त्याची कामगिरी चौक अदा करतोय. पहिला बॉल नावावर केलाय अमोल मानेने. अमोल माने हा देखील एक अनुभवी दर्जेदार खेळाडू आहे. या अगोदर देखील त्याची गोलंदाजी आपण पाहिले कित्येक वेळा आणि आता मात्र संघाची गरज पूर्ण करण्यासाठी अमोल माने सरसावलाय. हवेत आहे बॉल ऑन साईडला पुल करताना त्याचा मॅजिकल स्ट्रोक पाहायला मिळालाय. आरिफ संगम अनस्टॉपेबल. मॅजिकल हिट बाय आरिफ. क्रिकेट चंद्रिया मैदान के अंदर 6 गेंदे बिंदी गेंदे खेले, पिछले 3 गेंदे बिंदी गेंदे थे. उसके बाद में ये जवाब है, ये कोई जवाब नहीं है. एक बार फिर देखे तो बिल्कुल ये जवाबी हमला मैदान के अंदर हो रहा है. जबरदस्त स्ट्रोक आरिफ संगम द्वारा. एक अच्छी पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं. 82 3 विकेट के नुकसान पर आरिफ संगम बिल्कुल अपने अर्धशतक के बहुत करीब पहुंच चुके हैं. आरिफला जर तुम्ही बोट दिलं तर तुमचा तो हात पकडेल आणि तेच कुठेतरी मैदानात पाहायला मिळालंय. जबरदस्त बॅटिंग आणि क्लासिकल बॅटिंग. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी. दिवाळी संपले पण धावांची दिवाळी मैदानाच्या आत. हवेत आहे बॉल. दॅट वॉज अ ह्यूज मॅक्सिमम ट्रिमेंडस स्ट्रोक. बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. दमदार असरदार मॅजिकल मार्वलस षटकार. क्या जबरदस्त स्ट्रोक. एक बार फिर बल्लेबाज की तरफ से. एक बार फिर देखिए क्या शॉट खेला गया था. टाइमिंग बढ़ गया थोड़ा सा. एक बार फिर चहल कर भी करते हुए आगे आए और बल्ले के बीचों बीच खेलते हुए डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती हुई 6 रनों की. ऐसी भी हवा चले और आरिफ क्या है सबको पता चले. फॅन्टॅस्टिक, ट्रूली फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय आरिफ संगम. खेळतो 48 वर. बेजवानी दिली होती. फटका खेळण्यासाठी आमिष दाखवलं गेलं होतं. थोडंसं रोटेशन बाहेरच्या दिशेचं पाहायला मिळालं. पुढ्यात ठेवण्यात आला होता बॉल आणि त्या पुढ्यात ठेवलेल्या बॉलला मात्र न्याय देता आला नाहीये. पण असो, आरिफने मात्र चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. 19 बॉल्समध्ये 48 धावा. मी कौतुक करीन अनुरागचं, ज्याने 4 बॉल्समध्ये 14 धावांची अमूल्य साथ दिलेली आहे श्रीतेज 11 संघासाठी. अजूनही 7व्या षटकात 2 बॉल्स शिल्लक आहे. 8 मिनिटाचा कालावधी अजूनही शेष आहे. हा डाव पूर्ण करण्यासाठी आपण चांगल्या ट्रॅकवर आहोत, चांगल्या वेगात आहोत आणि हा वेग देखील तितकाच महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांना तुम्हाला जर खेळवायचं असेल तर तुम्हाला ते फास्ट क्रिकेट मैदानाच्या मध्ये पेश करावं लागेल. चला मॅच ऑन ठेवा, कुठलीच वेळ घेऊ नका. आणि नेहमीच म्हटलं जातं जीवनामध्ये थांबला तो संपला. क्रिकेटच्या खेळामध्ये आणि जीवनाचं असं बघितलं तर थोडंसं साम्य आहे. आणि म्हणूनच या क्रिकेटच्या निर्धार म्हणजे क्रिकेटच्या वरती अवलंबून एक कविता देखील आली होती. अर्थात एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. पंचांना रिकन्सिडर करण्यासाठी वेळ दिला गेला होता. पुन्हा एकदा खोलवर टेपायचा चेंडू होता आणि याच चेंडूवर मात्र इन फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण कुठेतरी अमोल माने भाव खाऊन जाते. पहिला बॉल अमोल मानेने आपल्या नावावर केला होता. बॅक टू बॅक 2 षटकार खेचले आरिफने. त्याच्या पुढचे 2 डॉट बॉल म्हणजेच काय तोडीस तोड प्रतिउत्तर पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवर काय हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. धावा झालेल्या 3 गडी बाद 88. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल जाईल मिड विकेटला. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाणार आहे. नकार दिला अनुरागने. कारण महत्वाचं आहे आरिफचं खेळपट्टीवर टिकणं. धावचीच्या स्वरूपात बाद होण्याची दाट शक्यता नाकारली गेलेली आहे. 7 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 3 गडी बाद 89 धावा.
और इस ओवर में बिल्कुल 13 रन आए, 2 छक्के आए थे, बहुत ही बेहतरीन खेल बल्लेबाजों की तरफ से भी रहा। लेकिन एक दूसरी तरफ से मैं आपको लेकर जाऊंगा, जब 2 छक्के आए थे, पहली गेंद बिंदी आई थी, तो उसके बाद में गेंदबाज ने अच्छा कमबैक किया। इस ओवर को बल्लेबाज 20 की तरफ भी लेके जा सकते थे, लेकिन अच्छा कमबैक, बहुत अच्छा कमबैक। आप देख रहे हैं सितेज 11 और सचिन दौड़ के युवा मंच के बीच आज के दिन का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला, अहम मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। एनबी ट्रॉफी, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, मनीष, टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा त्योहार आप देख रहे हैं। काही मान्यवरांचं आगमन मैदानाच्या दिशेने झालेलं आहे. सन्माननीय ऋषिकेश शेठ जाधव उद्योजक, सन्माननीय अमोलजी शिंदे युवा नेते आणि सन्माननीय अप्पाजी कामटे कार्यकर्ते या सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम ऑल. चला जाऊया शेवटच्या षटकाच्या दिशेने आणि ते षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे रमेश मिरगणे कर्वेनगरचे हे गोलंदाज आहेत आणि पाहूया कर्वेनगरचे हे गोलंदाज कशा पद्धतीने अडवतात फलंदाजांना. क्या बात आहे, बाउन्स आहे पण बाउन्स असून चालत नाही, ती लाईन मेंटेन करणं गरजेचं आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉल, 1 मिळेल, धावसंख्या 90. गति के ऊपर सवार होने की कोशिश मनीष की थी, लेकिन कंट्रोल नहीं था। दिशान गिनती वाइड बॉल के साथ आगाज हुआ इस ओवर का। बघा ह्या षटकामध्ये मात्र सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत गोलंदाजांना, कारण फलंदाजी करणारा संघ थोडासा ऍडव्हान्टेज घेतोय. ओहो हो, दॅट वॉज ग्रेट हिट आणि या बॉलला उडवलेला आहे काउकोनं सीमारेषा पार. पूर्ण केलेला आहे अर्धशतक आरिफ संगम. क्लासिकल बॅटिंग, मैग्निफिसेंट बैटिंग बाय आरिफ संगम, 50 रन पूरे में अर्धशतक पूरा किया। इसीलिए तो कहते हैं तू पहाड़ नहीं तू पलटन है, तू किस्सा नहीं तू कहानी है। इसीलिए आरिफ आपके इस बेखौफ अंदाज की दुनिया दीवानी है। मैग्निफिसेंट बैटिंग और शानदार अर्धशतक आरिफ संगम ने यहाँ पूरा किया। आरिफची खरंच करावी लागेल तारीफ, कारण त्याच्या बॅटमधून खूप चांगले स्ट्रोक पाहायला मिळालेत. तो संगम बॅट आणि बॉलचा खूप चांगला राहिला आहे, त्याचमुळे 22 बॉल्समध्ये 55 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. अजूनही काही निवडक बॉल शिल्लक आहेत, 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावातला. फ्रंट फुटला येऊन खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता, पण बॉलची अपेक्षा उंची कुठेतरी जास्त होती आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद होऊन परतावं लागणार आहे. हे पाऊल का उचललं असेल प्रशांतजी, या प्रश्नाचा उलगडा अजून काय मला होत नाहीये. अच्छी पारी तो जरूर खेल रहे थे, लेकिन क्या इनका वो प्लान था कुछ समझ में नहीं आया। सेठ बल्लेबाज है, 55 रन बनाए हैं और आप विकेट सैक्रिफाइस करें। टप्पा खाने के बाद उछाल था, ताकत का इस्तेमाल हुआ था और गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते। उसके बाद में अब अनुराग को मौका देना चाहते हैं। अनुराग 14 पर केंद्र है। स्ट्राइक रेट, खास करके स्ट्राइक रेट देखा जा रहा है, 4 गेंदों में अनुराग ने 14 रन बनाए, तो इसीलिए एफर्टलेस तरीके से जो बल्लेबाजी करे ना, उनको मौका देना चाहते हैं। तो ये बहुत बड़ा सैक्रिफाइस आज अपनी टीम के लिए आरिफ ने किया। तालियां बज रही है। एंड ऑफ द व्हेरी गुड इनिंग। म्हणजे जय नात्रेसाठी हा विजा होता का? मला असं वाटतं जय नात्रेला मैदानाच्या आत आणण्यासाठी हा कदाचित विजा असू शकेल. पाहूया रवींद्र आलेत का? जय कपराट माफ करा, ऑन साइडला पुल, पण तितकासा पॉवरफुल नाही, पण धावा मिळतील. पॉवरफुल नसून सुद्धा इनटू द गॅप बॉल जातोय मिड विकेट स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील 4. 100 ओलांडते श्रीतेज 11. ये जादुई आंकड़ा बिल्कुल पूरा होता हुआ आज क्षितिज 11 टीम के लिए, और डगआउट में तालियों की आवाज में सुन रहा हूँ। बहुत ही बेहतरीन खेल। अब एक बार फिर उस सवाल का जवाब भी मिल गया कि आज संगम ने, खास करके आरिफ ने अपना विकेट क्यों सैक्रिफाइस किया। अनुराग को मौका देना चाहते थे, जिनका स्ट्राइक रेट सबसे बेहतरीन है। मिलेगा मौका तो मारेंगे चौका. यावेळेस इन फ्रंट ऑफ द विकेट, मिड ऑफला क्लिअर करत बॉल मागे येणार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. धावचीच्या स्वरूपात बाद होण्याची दाट शक्यता आणि रवींद्रला परतावं लागतंय. डायमंड डकवर एकही बॉल न खेळता रवींद्र बॅक टू पेव्हिलियन. सौ का आंकड़ा तो बिल्कुल पूरा किया। यह 8वां ओवर प्रगति पर है। क्षितिज यहाँ से कितने रन बनाएंगे वो देखना बहुत जरूरी। अनुराग चौहान ऑन स्ट्राइक, और एक विकेट बिल्कुल यहाँ सैक्रिफाइस किया गया है। आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 127 धावांचा उच्चांक आहे. बॉलिंग ट्रॅकवर रमेश ओव्हर द विकेट. हो, यावेळेस लिडिंग एज लागून बॉल जाणार आहे थर्ड मॅन झोन मध्ये. शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल जरूर झालाय त्या ठिकाणी. एकदा पूर्ण सुद्धा झाले आणि नक्की मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळते, कुठेतरी या गोष्टी तुम्हाला टाळायला हव्यात. शेवटच्या महत्वपूर्ण क्षणामध्ये तर या चुका अपेक्षित नसतात. बिल्कुल आपने सीखा कि गलती आप ना करें। आप गेंदबाज के तौर पर वो आखिरी ओवर गेंदबाज डाल रहे हैं, तो उनका हौसला बुलंद करने के लिए अच्छी फील्डिंग होनी चाहिए, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग नहीं हुई और उसका फायदा बिल्कुल आज मिलता हुआ खास करके अनुराग चौहान को। 101 5 विकेट के नुकसान पर आंकड़े बिल्कुल बदल रहे हैं। शानदार खेल मैदान के अंदर क्षितिज 11 की तरफ से। 103 धावा झाल्यात. 103.
हवेत आहे बॉल, लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न असफल होणार आहे, कारण दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला लॉंग ऑफला पाहायला मिळालंय. अगदी सरळ रेषेत खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळालेला आहे आणि तो हा प्रयत्न खूप महत्वाचा होता. विकेट महत्वाची नव्हती, षटकार अडवणं हे खूप महत्वाचं होतं. बिल्कुल, लेकिन राजू इतने ऊंचे कद के हैं, छलांग लगाने की भी जरूरत नहीं थी, आराम से कैच ले सकते थे, लेकिन थोड़ा डर था अगर वो पीछे गेंद जाएगी तो ज़्यादा रन जा सकते हैं, इसीलिए वो छलांग लगा के गेंद को अंदर लेके आए. कुल मिलाकर अगर देखें तो 104 रन 5 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए सिद्धेश 11 और जीतने के लिए अब सचिन दौड़ के युवा मंच को चाहिए 105 रन. देखते किस तरह से आज बल्लेबाजी हुई है, जिस तरह से लेखा जोखा देखना बहुत जरूरी है. पहली पारी की जो कहानी है बहुत इंटरेस्टिंग है. राजेश पवार 1 रन, महेश शिंदे ने 13 रन बनाए. आरिफ संगम ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते 23 गेंदों का सामना किया, 55 रन बनाए. चौथा अर्धशतक इस प्रतियोगिता का इन्होंने पूरा किया. अंकुश लोहार जिन्होंने 8 रन बनाए थे. अनुराग चौहान ने छोटी इंपैक्टफुल पारी के लिए 22 रनों की. रविंद्र आज अपना खाता नहीं खोल पाए. सुमित को एक बार फिर ज्यादा मौका नहीं मिला, लेकिन प्रशंसा करनी चाहिए, खास करके तारीफ करनी चाहिए आरिफ की, जिन्होंने 55 रन बनाए, और अनुराग मोहिते का बहुत ही अच्छा, जो कि एक बार फिर सपोर्ट इनको मिला है. कुल मिलाकर 104 रन 5 विकेट के नुकसान पर प्रथमेश गोसावी 2 ओवर 18 रन 115 को मिली है. इकोनॉमी 9 के है. राजू पाटे 1 ओवर 21 बहुत महंगे साबित हुए. अमोल मालिक के 2 ओवर में 25 रन, कोई सफलता इनको नहीं मिली है. रोहन खरात 2 ओवर 24 2 विकेट, इनको विकेट जरूर मिला लेकिन बहुत महंगे साबित हुए हैं. रमेश मिर्ग ने 1 ओवर 15 रन और उसके साथ फॉल ऑफ विकेट. पहला विकेट 4 पर, दूसरा विकेट 45 पर, तीसरा 61 पर, चौथा एक बार फिर बिल्कुल शतक के करीब आने के बाद, और आखिरी विकेट 101 पर गिर गया था. 5 एक्स्ट्रास हैं. रन संख्या 104 रन 5 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते सिद्धेश 11. दूसरी पारी भी बहुत महत्वपूर्ण रहेगी. क्या ईंट का जवाब पत्थर से और प्रश्न का जवाब उत्तर से बल्लेबाज देंगे, या एक बार फिर गेंदबाज असरदार सरदार बनेंगे? एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट साथ कम बॉक्स में नरेश डोमे सर बिल्कुल जुड़ रहे हैं. इससे पहले मनीष पाटिल की आवाज आपने सुनी है. एक शानदार टूर्नामेंट बिल्कुल चल रहा है, उसमें कोई संदेह नहीं है. पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 सीजन 1 डे 4. सिद्धेश 11 की टीम भी बहुत तगड़ी टीम है. सचिन दौड़ के युवा मंच के पास भी बिल्कुल काबिलियत है. पहला मैच बहुत आराम से वो नहीं जीत पाए थे, खास करके जय गणेश सुकाई के खिलाफ. तो दोनों मैच बहुत ही बढ़िया रहे. दोनों मैचेस की बात करें तो दोनों तरफ से बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा है. और बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं. इस प्रतियोगिता के लिए बिल्कुल बहुत सारे इनामों की चर्चा हो रही है, जैसे कि चैंपियन बनने वाले टीम के लिए 3 लाख, एक सिल्वर ट्रॉफी मेड फ्रॉम 2 kg सिल्वर. रनर अप टीम के लिए 2 लाख एंड स्पेशल एनबी ट्रॉफी. उसके साथ फर्स्ट रनर अप के लिए 1 लाख के साथ एक स्पेशल एनबी ट्रॉफी मिलेगी. और उसके साथ बहुत सारे इनाम है, उसके बारे में मैं बिल्कुल चर्चा करूंगा. काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़ चुके tenniscricket.in के माध्यम से. और क्या जबरदस्त लाइव टेलीकास्ट संतोष नानेकर tenniscricket.in के माध्यम से हो रहा है. मुकाबला शुरू होता हुआ हमारे साथ नरेश ढोमे सर जुड़ चुके हैं. एक चांगली मॅच प्रेक्षकांसमोर आहे. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं एनबी ट्रॉफी एनबी फाउंडेशनच्या वतीने मनापासून स्वागत. शिंदे हायस्कूलच्या हिरवळीवरती सुरू असलेली स्पर्धा अत्यंत सुंदरपणे पुढे जात आहे. 16 संघ या स्पर्धेमध्ये, 16 संघ मालक, ऑक्शनच्या पद्धतीने झालेल्या निवडी आणि त्यानंतर त्या संघांची 4 गटामध्ये झालेली विभागणी, विनर लुझर पद्धतीने या स्पर्धांचं आयोजन. अतिशय शानदारपणे स्पर्धा पुढे जाते. चढ उतार बघायला मिळाले. कोणता संघ पराभूत होतोय तर पुन्हा जिंकतोय, पुन्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. शिकस्त इथे फत्ते शिकस्त आपल्याला बघायला मिळेल. मॅच सुरू होते. बाउन्सर होता हा, आपटबार होता हा, आणि चेंडू मोठी उसळी घेते श्रीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. मॅच आपण बघतोय सचिन दादा दोडके युवा मंच विरुद्ध श्री तेज 11. दोन्ही विजेते एकमेकांच्या समोर. तर बघा 105 धावा निश्चित मोठं टोटल आहे. परत एकदा भन्नाट वेग इथे, आणि पुन्हा दुसरा चेंडू देखील निर्धाव. उजव्याच्या बाहेर चेंडू यावेळेस ठेवला होता.
खडे खडे आपण म्हणतो ना उभ्यानच फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फलंदाज अजित गायकवाडचा प्रयत्न फसतो. निर्धाव चेंडू, कासिफ संगम गोलंदाजी मार्कवरती, धाव फलकावरती 0 धावा. हॅलो, उजव्या हिशोब बाहेर, इथे जरा जास्त बाहेर आहे चेंडू. कासिफ संगम प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये त्याला फलंदाजीसाठी तो आला होता, एक षटकार देखील त्याने खेचला होता. व्यासपीठावरती आपण पाहतोय युवा उद्योजक आदरणीय ऋषीजी जाधव उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आता या ठिकाणी केला जाणार आहे. आदरणीय ऋषी जाधव यांना मी विनंती करेन, आपण प्लीज येथे टॉस बॉक्समध्ये यायचे. NB ट्रॉफी 2022 पर्व पहिला. त्याचबरोबर या ठिकाणी अमोलजी शिंदे यांनाही मी सन्मानपूर्वक विनंती करतोय, आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचे. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय आप्पा कामटे साहेब यांनाही विनंती करणार आहे. NB ट्रॉफी 2022चा लुझरचा मॅच आपण या ठिकाणी थोड्याच वेळात पाहणार आहोत आणि त्याची तयारी देखील झालेली आहे. टॉस बॉक्समध्ये दोन्ही कर्णधार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. फलंदाज बाद. नियाजी वॉरियर्स जयगुरु सुखाई प्रतिष्ठान या दोन संघादरम्यानचा महत्त्वपूर्ण सामना आणि त्याचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. निलेश बिंतडे स्पोर्ट फाउंडेशन प्रेझेंट NB ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022चा आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामधला अत्यंत महत्त्वाचा सामना, अर्थात डू ऑर डाय येथे निश्चितच अप्लाय करावं लागेल दोन्ही संघांच्या कॅप्टनना. NB ट्रॉफी बघूया काय होतं. याचा अर्थ इथे त्याचा टॉस निश्चितच शरद पारगे आपण जिंकला. काय निर्णय घेणार आहात? आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच प्रसिद्ध उद्योजक आदरणीय सन्माननीय ऋषीदादा जाधव उपस्थित आहेत. आपण NB ट्रॉफीचा आनंद घेत आहे. ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय गेले 3-4 दिवस निश्चितच प्रेक्षकांनी आणि त्याचबरोबर जे कमेंट्स येतात या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर किंवा इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? फारच सुंदर नियोजन इथे पाहायला मिळतंय. NB ट्रॉफीच्या निमित्तानं पुणेच्या सर्व खेळाडूंना एक नवीन आणि छानसं एक उत्कृष्ट व्यासपीठ या ठिकाणी निलेशजी बिंतडे साहेबांनी जे काय उपलब्ध करून दिलं ते अप्रतिम. या ठिकाणी जे येतील त्यांना हे पाहता येतं. खूपच छान असं नियोजन केलं आहे. त्या वतीनं मी सर्व टीमचं आणि निलेशजी बिंतडे यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी या सर्व खेळाडूंना एक व्यासपीठ तयार करून दिलं. त्या वतीने त्यांचा खूप मनापासून आभार. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबर आमच्याबरोबर अमोल सर देखील आहेत. ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे क्लायमेट बघतोय, वातावरण बघतोय, क्रिकेटसाठी पोषक आहे असं वाटतंय का? नक्कीच. आम्ही देखील टेनिस क्रिकेटच्या भव्य स्पर्धा आयोजित करत असतो, पण असं वातावरण आणि असं नियोजन असं पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला भेटत आहे. याचं सर्व श्रेय निलेश दाजी बिंताळे यांना जातं आणि सर्व टीम्स आणि सर्व आयोजक यांना सर्वांना शुभेच्छा. असेच कार्यक्रम आणि अशाच स्पर्धा इथून पुढे आपल्या हातातून घडतील अशा सदिच्छा. धन्यवाद.
मी तिन्ही मान्यवरांना विनंती करेन सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती असत भाऊसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी यथोचित सन्मान आपल्या व्यासपीठावरती होणार आहे. तर धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जास्त वेळ न घेता आपण पुन्हा एकदा जाऊया या स्पर्धेच्या निमित्तानं. नरेश टोमी सर मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जॉईन होतात. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू प्रशांत सर. मैदानामध्ये आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये कासिफ संगमनं अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. आखूड टप्प्याचे चेंडू सातत्यानं लाईन बदलून टाकले त्यानं आणि या षटकामध्ये केवळ 4 धावा, 1 गडी बाद 4 या नाजूक अवस्थेमध्ये आपण श्रीतेज 11ला बघू शकतो. निखिल भोसले 3 चेंडू 2 धावा, तर राजू पाटीलला अजून पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षा आहे. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये इथे सुरू होईल. रवीच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. राजू पाटे समोर आहे. 105 धावांचं मोठं टोटल समोर आहे. 7 षटकं आणि 101 धावांची गरज आहे. 4 धावा, 1 गडी बाद. कमालीची गोलंदाजी आहे. आज सकाळीच आपण पाहिलं सुरुवातीलाच मॅच सुरू असताना आरिफ संगमने ज्या प्रकारची उजव्याच्या बराचसा बाहेर आहे चेंडू सोडून दिला. अगदी योग्य अनुमान राजू पाटेचं. त्याच्या रडारमध्ये चेंडू नव्हता आणि त्यामुळे त्या चेंडूचे उगेच छेड काढण्याचा प्रयत्न त्याने केला नाही. अनुमान हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तेच आपल्याला इथे राजू पाटेकडून बघायला मिळते. 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राजू पाटे परत एकदा तयार. रवीचा हा चेंडू. हो, परत एकदा भरकटला रवी. उजव्याच्या बराचसा बाहेर. स्क्रीनवरती आपण बघू शकतो आशिष भाऊ मारणे यांना. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी खूप सुंदर काम असोसिएशनच्या माध्यमातून केलेलं आहे. अध्यक्ष भरत दादा देखील या मंचावरती उपस्थित आहेत. विठ्ठल टिंगरे देखील उपस्थित आहेत. याबरोबरच एक चांगला फटका. दुसरी धाव घ्यायची इथे. का घेतली धाव हा प्रश्न पडू शकतो आणि फलंदाज निखिल भोसले होईल बाद. धावबादचा शिकार. जिस तरह से मुकाबला चल रहा है, खास करके निखिल भोसले के लिए कुछ अच्छा सफर नहीं है. रनआउट के तौर पर वो वापस जा रहा है. पिछले मैच में देखिए अच्छा प्रदर्शन इनका नहीं हुआ था. 7 रन 2 विकेट के नुकसान पर. इसका मतलब है कि इस मुकाबले में आपकी शुरुआत कुछ अच्छी नहीं है. सामने से गेंदबाजी बहुत बढ़िया हो रही है और फील्डिंग का स्तर भी बहुत अच्छा है. यहाँ से एक साझेदारी की जरूरत है. अगर साझेदारी बनेगी तो मैच में कमबॅक करने का मौका फिलहाल बल्लेबाज को मिल सकता है. निश्चित सचिन दादा दोडके युवा मंचा अगोदरचा सामना आपण पाहिला होता. अगदी शेवटच्या क्षणामध्ये त्यांनी हा सामना खरं तर आपल्या खिशात टाकला. अन्यथा खूप मोठी कॉन्टेस्ट आपल्याला तिथे बघायला मिळाला. आणि या मॅच मध्ये देखील आपण बघतोय की एकदा तुम्ही अडचणीतून बाहेर आला की मग कसं सुसाट सुटतं त्याचं उदाहरण आम्ही पाहिलं. 8 षटकामध्ये 104 धावा फटकावल्या. भोर, वेल्ला, मुळशी, पुरंदर, दौंड, आंबेगाव, जुन्नर अशा अति दुर्गम तालुक्यातील युवा तरुण पिढीला आपल्या खेळाचे प्रदर्शन करता येत आहे. खूप धन्यवाद निलेश दादा. आणि अशा आहे पुण्याचा संघ. देशात नावारूपाला येईल. अतुल चव्हाण मला वाटतं खूप चाहते आहेत स्पर्धेचे. कालपासून अतुल चव्हाण यांच्या कॉमेंट्स आम्ही डिस्प्लेला आलेलं बघतोय. थँक्यू. और फिलहाल जो गेंदबाज मैदान के अंदर गेंदबाजी कर रहे हैं उनके ऊपर भी निगाह की बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन बिल्कुल किया है आज इस मुकाबले में रविंद्र. यस, रवींद्रचा खूट टप्प्याचा चेंडू राजू पाटेसाठी मेजवानी. पुल केला. पॉवरफुल षटकार. इतनी छोटी गेंदबाजी आप करेंगे तो बल्लेबाज आपको कहाँ छोड़ने वाले. पहले से ऑफ स्टंप के बाहर आए थे, शफल हुए थे और इन्होंने देखा कि छोटी गेंद है तो पोजीशन में आके बल्ले के बीचों बीच गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. अच्छा स्ट्रोक था और जिसकी जरूरत थी. मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड. निश्चित मोठं टार्गेट तुम्हाला जर चेस करायचे तर मोठ्या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे तर मोठे फटके तर आलेच पाहिजेत. आणि खराब चेंडू एखादा मिळतो तुम्हाला एखाद्या षटकामध्ये त्या चेंडूवरती मोठा फटका मिळालाच पाहिजे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. राजू पाटेची उंची आपण पाहिली तर ती कुठे आहे, खूप उंची आहे. त्यामुळे आखूड टप्प्याचा चेंडू सुद्धा त्याच्या कमरेच्या लेवलवरती येतो. तो सहज फिरू शकतो ऑन साईडला. रवींद्रचा हा चेंडू पुढे होता मात्र राईज करता आला नाही. खराब फटका. राजू पाटे बाद. मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला.
ये जो ओवर जिसके ऊपर आप पूरा फोकस करके अगर देखें तो इससे पहले वो बहुत बड़ा शॉट आया था, छक्का आया था, उसके बाद में रविंद्र ने अच्छा कमबैक किया। वाइट बॉल विकेट, बिंदी गेंद छक्का विकेट, मतलब रविंद्र बहुत अच्छी गेंदबाजी करते। इस गेंद को अच्छी तरह से बल्लेबाज रीड नहीं कर पाए, एक बार फिर पोजीशन में नहीं आए और बढ़िया गेंदबाजी। कहते हैं ना कि स्वर्ग में इंद्र और इस धरती पर रविंद्र कमाल कर रहे हैं। आकाश में देखिए आप, वहां पर भी एक सूरज है, एक रवि है और मैदान में भी रवि है। दोनों का काम है बिल्कुल आग निर्माण करना। ये दोघेही आग उगल रहे हैं आज। आज आपण बघू शकतो रवीला, हा देखील तळपतोय, वरचा रवी देखील तळपतोय। निश्चित प्रकारे दोघेही आग ओकतायत। विशेष म्हणजे एक गोष्ट मला नमूद करायची आहे की या एनबी ट्रॉफीच्या निमित्तानं असे अनेक खेळाडू, रवींद्र सुद्धा माझ्या समोर मला वाटतं क्वचितच मी बघितलेला गोलंदाज आहे। अशा काही गोलंदाजांनी चमक दाखवली। काल धनाजी आपण पाहिला, सकाळच्या सत्रात मध्ये देखील असे काही खेळाडू आपण पाहिले की ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडलेली आहे। खरं तर ऐश्वर्या राजेंचे एक शानदार कॉमेंट येते फ्रॉम मुंबई टेनिस क्रिकेट फॅन, गुड लाईव्ह क्वालिटी, बेस्ट चॅनल, गुड टू सी फीमेल होस्ट डॉक्टर, would like to see women's tennis cricket, good commentary and management. Aishwarya here, teams are good. Thank you Aishwarya. तुम्ही खूप बारकाईने मॅच बघताय। इथे जाऊ शकतो उजव्याच्या बाहेर रवीचा हा चेंडू। मला काय म्हणायचं आहे की खरं तर हे जे खेळाडू आहेत ना, पुणे जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत। म्हणजे माळरानावरची फुलं, उमललेली फुलं आज दिवाणखान्यामध्ये फ्लॉवर पॉटमध्ये बसून दिवाणखान्याची शोभा वाढवत आहेत। इतकं सुंदर काम या खेळाडूंनी, ज्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून, ग्रामीण भागातून आलेल्या खेळाडूंनी विशेष म्हणजे स्पर्धेमध्ये दिलेला आहे। उजव्या हातानं टाकलेला हा चेंडू यावेळेस भरकटेल थोडासा। रवींद्र खूप बाहेर चेंडू आहे, वाईडची घोषणा। एक धाव धावफलकावरती अजून जोडली जाते। धावफलक पुढे 14 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। अक्षय नवीन आहे, शरद पारगे संगणक मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंडला आपण बघू शकतो। तर गोलंदाजी मार्कवरती रवींद्र, हे षटक देखील चांगलं ठरलेलं आहे। पहिल्या षटकामध्ये 10 धावा आतापर्यंत या षटकामध्ये प्राप्त होत आहेत। पुन्हा एकदा उजव्या इशच्या बाहेर आणि पुन्हा ठरेल वाईड। 2 वेळा भरकटला रवींद्र। नरेश जी, क्या यहाँ से ज़्यादा तारीफ हुई जिस तरह से वो गेंदबाजी करते, बहुत बढ़िया तरीके से वो वापसी कर रहे थे। उसी वक्त काफ़ी ऑफ स्टंप के बाहर रखने की जो कोशिश की, शरीर से दूर रखना चाहते थे, थोड़ा नियंत्रण को खोया, दिशाहीन गेंदबाजी कर रहे हैं। एक लंबी सांस लेके अपने बॉलिंग मार्क की तरफ जाके दोबारा गेंदबाजी करने की ज़रूरत है। खरं तर 5 चेंडू आपण पाहिले होते, खूप सुंदर टाकले होते आणि विकेट्स देखील त्याला मिळाली होती। मात्र शेवटचा चेंडू टाकताना खूप लांब टाकायचा प्रयत्न त्याने केला आणि दोन्ही वेळेस तो वाईट ठरला। T20 क्रिकेटमध्ये आपण बघतो की गोलंदाज लांब लांब गोलंदाज करतात, फलंदाजाच्या कक्षेत चेंडू टाकत नाही। त्याला एक कारण तसंच आहे, जर तो कक्षेत आला चेंडू तर फलंदाज भिरकावून देतो। त्यामुळं ते एक नवीन स्ट्रॅटेजी आलेली आहे, परंतु तो वाईड होणार नाही याची काळजी देखील गोलंदाजाने घेतली पाहिजे। 16 धावा 2 षटकांचा खेळ संपला। 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये सचिन दादा दौड़के युवा मंच। एक रणनीति टेनिस क्रिकेट में भी मैंने देखी, खास करके जब गेंदबाजी करने के लिए आते हैं तो टप्पा खाने के बाद एक गेंद बाहर की तरफ निकलती है और कभी कभार देखिए काफ़ी ऑफ स्टंप के बाहर से वो अंदर की तरफ लेके आते हैं। वो भी एक रणनीति है, वो भी कारगर होती है, लेकिन इस रणनीति का ज़्यादा इस्तेमाल इस जो कि सतह पर मैंने नहीं देखा। बहुत बार टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंदें चली गई हैं। अब आस्किंग रन रेट बिल्कुल थोड़ा जो ऊपर चला गया है। 2 ओवर 16 रन 36 गेंदों में बिल्कुल आपको लगभग 90 रन बनाने हैं, तो आस्किंग रन रेट थोड़ा सा ऊपर। 2 ओवर में अच्छी गेंदबाजों द्वारा एक बदल आपल्याला निश्चित अलीकडच्या टेनिस क्रिकेटमध्ये बघायला मिळतो आणि तो म्हणजे गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन। पूर्वी जोरजोरात टाकणारे गोलंदाज खूप होते, आता व्हेरिएशन करणारे गोलंदाजांची गरज आहे आणि असे गोलंदाज सुद्धा खूप दिसत आहेत। वा, पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये, झेल टिपला जाईल। संघनायक राजेश पवार कडून चौथा धक्का सचिन दादा दौड़के युवा मंचला। बहुत ही खूबसूरत नज़ारा मैं देख रहा हूँ। एक तरफ आरिफ की हो गई तारीफ, लेकिन कासिफ संगम कहाँ है? छोटे मियाँ तो छोटे मियाँ, बड़े मियाँ सुभान अल्लाह। ज़बरदस्त मैदान के अंदर प्रदर्शन दोनों का हो रहा है। बल्ले करते हुए आपने आपके एक बार फिर आरिफ को देखा, अब गेंदबाजी में असरदार सरदार बनते हुए कासिफ को देखा है। दोघांनी आपापली जबाबदारी पार पाडलेली। 2 भाऊ एकाच संघामध्ये आहे। मी बघितलं होतं कासिफ संगम आणि आरिफ संगम, संघ मालक आणि संघनायक विशेष म्हणजे शरद पारगेनी या दोघांवरती बोली लावून त्यांना घेतलेला आहे। म्हणजे काही संघ खेळाडू राजेश पवारनं
आरिफलाही संघात ठेवलं आणि परत कासिम ज्यावेळेस नाव अनाऊन्स झालं त्यावेळेस त्याने उत्सुकता दाखवली आणि कासिफला देखील आपल्या संघात ठेवलं, कारण दोघांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. एक बॅटनं धावा काढतो, एक बॉलनं फलंदाजांना रोखतो. आणि कासिफचं षटक आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये त्यानं 1 विकेट घेतली होती, 4च धावा खर्च केल्या होत्या. या षटकाची सुरुवात त्यानं विकेटने केलेली आहे. अशी भावांची जोडी आणि अशी राम लक्ष्मणाची जोडी असेल तर राजेश पवारला विजय मिळू शकतो. आखूट टप्प्याचा चेंडू, इथे पुलचा प्रयत्न होता जय नाझरेचा, मात्र चेंडू बॅटच्या कुठल्याच संपर्कात नाही, निर्धाव ठरेल. आज अधिक धोकादायक ठरतोय, तिखट मारा करतोय, आग ओकणारी त्याची गोलंदाजी, नवे नवे तर तो जळते निखारे टाकतोय आज फलंदाजांवरती. कमालीचा गोलंदाज आहे. 4 धावा 2 गडी त्यानं बाद केलेत. बाहेरची कड, इथे स्टॉप होईल बॉल फ्लाइंग स्लिप मध्ये. 1 धाव मिळू शकते आणि एका धावेबरोबर धावफलक 17 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नरेश जी, ये ऐसे गेंदबाज हैं जब रिदम मिलता है तो और घातक हो जाते हैं. अब बॉन केजी जो पिंपरी चिंचवड की टीम है जिसमें प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आरिफ बल्लेबाजी करते हैं और प्रमुख गेंदबाज के तौर पर कासिफ गेंदबाजी करते हैं, कप्तान के तौर पर भी इनका बहुत बड़ा रोल होता है. तो बहुत बढ़िया तरीके से क्रिकेट मैदान के अंदर गेंदबाजों की तरफ से हो रहे हैं, लेकिन बल्लेबाजी आपको थोड़ा सा और पॉजिटिव करने की जरूरत. इथे निश्चित प्रकारे आरिफ कासिफ संगम या मॅच मध्ये चेंडू टाकायला येताना तो लायटर घेऊन आला होता, त्याने तंबू पेटवलाय. वाह वाह वाह, काय चेंज ऑफ पेस आहे. या खेळाडूकडे गुणवत्ता अफाट आहे. त्याचा परिचय मैदानामध्ये देत असताना स्लोवर होता, लेंथ बॉल होता आणि इथे फलंदाजाला त्यानं शरद पारगेला उभं करून ठेवलं. बिल्कुल. दूसरी बात, जब आप गति परिवर्तन करना चाहते हैं तो टिप्पा बहुत में तो आगे आगे गेंद थी, लेग ब्रेक गेंद बहुत बढ़िया तरीके से, अच्छी गेंदबाजी, अच्छा मिश्रण कर रहे हैं गेंदबाज. जय नाझरे आणि शरद पारगे दोघेही चांगले फलंदाज आहेत. हो, इथे पाहायचं स्ट्रेंथवर खेळायचा प्रयत्न होता, दिशा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कट घेतली जरूर, मात्र यष्टीरक्षक त्यासाठी तयार होता, त्याने चेंडू अडवला. आपण पाहू शकतो NB ट्रॉफीच्या आयोजनामधील 2 मोठे शिलेदार मैदानामध्ये, संदेश पार्टे आणि अफजलभाई शेख. खरं तर पुण्यातलं क्रिकेट आता समुद्रापलीकडे घेऊन जाणाऱ्या ह्या 2 व्यक्ती आहेत. खरं तर त्यांच्या समवेत जे अतिथी आहेत त्यांचे आम्ही इथे मैदानावरती स्वागत करतो. मोइन भाई, आपला आपका ही तहदिल से हार्दिक स्वागत है. तो चलते मैदान के ऊपर, जिथे धावफलकावरती 17 धावा आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मी सहज एक गोष्ट सांगितली होती की कासिफ संगम हा लायटर घेऊन आलाय, त्याने आग लावलेली आहे, निश्चित लावलेली आहे, पण आग लागल्यानंतर विझवायला आगीचा बंब लागतो आणि हा आगीचा बंब म्हणजे जय नाझरे मैदानामध्ये आहे. त्याने कित्येक वेळा अशा लागलेल्या आगी बुझवलेल्या आहेत. संदेश पार्टे अफजलभाईला माहिती आहे की कित्येक वेळा अडचणीत असताना जय नाझरे उभा राहिला आणि त्याने आपल्या संघाला पैलतीर गाठून दिलेला आहे. इथे ट्रॉफी बघू शकतो आपण, झळाळता करंडक स्क्रीनवरती आपल्या. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचं NB ट्रॉफी 2 किलो चांदीचा हा झळाळता करंडक आहे आणि या 16 टीम्स मध्ये घनघोर युद्ध रंगणार आहे. 13 नोव्हेंबरला संध्याकाळी ही ट्रॉफी कोण जिंकवणार याची तमाम पुणे बरोबरच महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांना लागलेली उत्कंठा. हा चेंडू आपण पाहू शकतो, निश्चित खोलवर टप्प्याचा चेंडू डावे यष्टीवर टाकला होता. शरद पारगेचा प्रयत्न होता हा चेंडू खेळायचा, बॅटची हलकीशी कड चेंडूने घेतलेली आणि तुम्ही बघताय चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलेला आहे. अर्थात चेंडूची कड घेतल्यानंतर तो जमिनीवरती पडलाय आणि मला वाटतं लेग बिफोर विकेटचं हे डिसिजन होतं आणि निश्चित प्रकारे डावेच्या बाहेर चेंडू जातोय, तर पंच हे अपील थोडंसं तिसरे पंचच धुडकावून लावतायत. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्क्रीनवरती आपल्या आहे. अतिशय सुंदर ट्रॉफी, विशेष म्हणजे वेगवेगळे 10 पारितोषिक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी आहे. खेळाडूंना सुद्धा बॅग भरून पारितोषिक दिले जातात, परत त्यांच्या हातात बॅट पण दिली जाते आणि विशेष म्हणजे फळांची टोकरी. मला वाटतं एवढी फळं तो खेळाडू त्याच्या कुटुंबाला सुद्धा 2 दिवस संपणार नाही. 10 कॅमेऱ्यांचा वापर tenniscricket.in च्या माध्यमातून, तर मॅन ऑफ द मॅच करता 11 पारितोषिक आहेत. स्पर्धेमध्ये जर बघितलं तर एक बॅग दिली जाते, त्या बॅगेमध्ये ज्या मौल्यवान वस्तू आहेत, मौल्यवान अशा गोष्टी तुम्हाला मिळतील, पण 11 पारितोषिकं मॅन ऑफ द मॅच करतात. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक खेळाडू सुखावलेला आहे. कासिफ, उंच आकाशामध्ये चेंडू, एलिव्हेशन खूप आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेल, मात्र सीमारेषा पार, षटकार. शरद पारगे इज द मॅन.
सुंदर फटका इथे पूल केला चेंडूला आणि 6 धावांसाठी हा एक उत्तुंग उत्तुंग फटका षटकार. नरेश सर, ज्या पद्धतीने आता मैदानामध्ये खेळ सुरू आहे, म्हणजे ठिणगीचं रूपांतर वणव्यात होण्या अगोदरच ते विजवायला हवं आणि नाझरेनं योग्य वेळी हा चांगला फटका केलाय आणि ज्याची आवश्यकता निश्चित होती, कारण एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताय, समोरून गोलंदाज आग होतोय, अशा वेळेला चांगली फलंदाजी करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळेला बॅटिंग पावल्याचा इशारा, धावपलकर धाबा 23-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि जय नाझरे, शरद पारगे हे हुकमाचे एके मैदानामध्ये आहेत. मला वाटतं योग्य वेळी निर्णय घेतलेला आहे, कारण इथे धावांची गती वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे थोडासा प्रेशर क्रिएट करू शकतात ते क्षेत्ररक्षकांवरती आणि म्हणून बॅटिंग पॉवर प्लेचा हा निर्णय इथं योग्य वेळी घेतलाय. समोर टार्गेट खूप मोठं आहे आणि मोठ्या टार्गेटच्या पाठीमागे जायचं असेल तर काही वेगवान धावा येणं अपेक्षित आहे. जय नाझरे स्ट्राईक एंडवरती, शरद पारगेचा मागचा फटका शेवटच्या चेंडूवरती चांगली बातमी घेऊन आला, कारण धावा जिथे मिळत नव्हत्या, एका बाजूला विकेट सुद्धा 2 काढल्या होत्या कासिफनं आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावरती एक चांगला हल्ला बघायला मिळाला. तर एक चांगलं कॉन्टेस्ट इथे आहे. दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरचा जो निर्णय आहे तो अजून व्हायचा आहे, कारण 8 षटकांमध्ये 105 धावांची गरज आहे. रवी गोलंदाजी मार्कवरती, रिव्हर्स अटेम्पचा प्रयत्न इथे जय नाझरेचा, क्षेत्ररक्षक पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हर वरून वेगा चेंडूवरती पोहोचतोय. महेश असावा, 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील त्या जय नाझरेला. 2 धावांबरोबर 25 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डाव बरोबर कसा पुढे घेऊन जायचं, हळुवारपणे एक सिंगल डबल धावा घेत प्रेशर क्रिएट करायचं, ही हातोटी असते नेहमीच जय नाझरेची. मात्र मोठे फटके देखील त्याच्या स्ट्रेंथमध्ये येतात. उजव्या इशा बाहेर टाकले चेंडू, वाईडिश मिड ऑफ, क्षेत्ररक्षक तिथे तयार होऊ शकतो. 1 धाव इथे केवळ जय नाझरेला प्राप्त होईल आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. 26 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रवींद्रचं पहिलं षटक 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या, तर तो देखील 1 गडी बाद केला होता. निश्चित चांगलं षटक होतं ते आणि या षटकामध्ये तो सुरुवात देखील चांगली करतोय, कारण दोन्ही चेंडूवरती मोठा फटका नाहीये, तर सुरुवात चांगली आहे. 26 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा रवींद्र, याबरोबर या शरद पारगे इज द मॅन. काय कमालीचा फलंदाज आहे हा. लॉंग ऑफ वरून चेंडूला भिरकावून दिलं. 6 धावा. प्रेम ना हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पाकिट बेकार है और चौका छक्का ना हो तो क्रिकेट बेकार है. क्या खूबसूरत स्ट्रोक था, प्रेशर बन रहा था, उसको रिलीज किया गया. बहुत खूबसूरती के साथ बल्लेबाजी करते मैदान के अंदर कप्तान, एक कप्तानी पारी अपनी टीम के लिए खेलने की कोशिश. एक तरफ नाजरे जिनके पास अनुभव है, जिसका भी फायदा टीम को मिल सकता है. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय जो घेतला होता तो यासाठीच घेतला होता की इथे रन्स वेगात येणं गरजेचं होतं आणि त्याचाच फायदा इथे उठवतोय शरद पारगे. रवीचा चेंडूला सामोरा जाईल. रिव्हर्स अटेम्पचा प्रयत्न, मात्र खाली राहिला हा चेंडू. खरं तर या विकेटवरती आम्ही चेंडू वर येताना बघितलेले आहेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, यावेळेस खाली राहिला आणि शरद पारगे मात्र त्या चेंडू समोर काही प्रतिक्रिया देऊ शकला नाही. निर्धाव चेंडू असेल. 32 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू असताना परत एकदा रवींद्र गोलंदाजी मार्कवर. याबरोबर खोलवर टप्प्याचा चेंडू. गती थोडीशी कमी केली होती, त्याचा अतिरिक्त फायदा त्याला मिळाला की परफेक्ट टायमिंग मिळालं नाही. मात्र मिड विकेटला फेक येते. 1 धाव शरद पारगेला. धावफलक तिथे 33 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रवीचं हे षटक पुन्हा एकदा चांगलं ठरतं. एक षटकार निश्चित आलेला, तर 25 चेंडूमध्ये 72 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आस्किंग रन रेट हा मोठा वाढत चाललेला आहे. ओहो हो, लोअर फुल टॉस होता. खरं तर बॅट खूप लवकर गेली. बॉटम टॉप एज आपण म्हणतो ना, तो वरच्या बाजूला वरची कड घेतली बॅटची. नशिबवान ठरला तिथे जय नाझरे की चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावलेला नाहीये. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 34 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. रिक्वायर रन रेट 17च्या पुढे 17.75चा आहे. निश्चित मोठा आहे. तर जय नाझरे 5 चेंडूमध्ये 5 धावा. अजून तो शांत आहे. निश्चित प्रकारे वादळापूर्वीची शांतता आहे. मात्र शरद पारगेनं 1 षटकार ठोकून इरादे स्पष्ट केलेले. 6 चेंडू 13 धावा. शांत तो दरिया भी होता है, लेकिन वो उफान पण आता है ना, एक बार फिर वो बहुत खतरनाक हो जाता है. ये दोनों खिलाड़ी जो है ना बहुत खतरनाक है, सब लोग जानते हैं. अभी पहले 4 ओवर की कहानी की बात करें तो नरेश सर बहुत बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. कासिफ का 2 ओवर का स्पेल बहुत बढ़िया रहा. रविंद्र का इस्तेमाल बहुत अच्छा हुआ. कुछ नए खिलाड़ी उभर कर आ रहे हैं. यही तो एक बार फिर बहुत बड़ी जो कि एक अच्छी सोच लेके जो टूर्नामेंट का आयोजन किया हुआ था ना, तो बहुत बड़ा फायदा मिलता हुआ. एक बार फिर मैदान के अंदर जाएंगे. 24 गेंदों में 71 रनों की जरूरत है.
24 गेंदों का खेल शेष है। 34 रन 4 विकेट के नुकसान पर रविंद्र का जो 2 ओवर का स्पेल रहा, 2 ओवर 23 रन और 1 सफलता उनको मिली है। स्ट्राइक के रन पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए जय नाजरे। फ्लाई स्लिप गली पॉइंट पर खिलाड़ी मौजूद। ऑफ स्टंप के बाहर इस गेंद को खेलने की कोई कोशिश नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई। ये जो मैच है आपको जीतने के लिए मोमेंटम की जरूरत है। मोमेंटम बिल्कुल गेंदबाजों की तरफ, प्रमुख गेंदबाज के तौर पर विजय खड़के गेंदबाजी करने के लिए आए हैं। एमएस धोनी पैवेलियन एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार। ऑफ साइड पर अभी आप देख रहे तो 5 खिलाड़ी तैनात हैं, ऑन साइड पर 4 खिलाड़ी और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। विजय खड़के स्ट्राइकर पर बल्लेबाज विजय नादरे 5 पर बल्लेबाजी करे। शरद पारगे ने 13 रन बनाए हैं। स्टोक अच्छा शानदार तरीके से कहते हुए लेकिन खिलाड़ी यहां कैच छोड़ते हुए अनुराग ने कैच छोड़ा है। जीवनदान मिलता हुआ बल्लेबाज जय नाजरे को। ये क्रिकेट में होता है, आज पूरे दिन की कहानी इस तरह से रही है। बहुत बार बहुत सारे खिलाड़ियों को जीवनदान मिला है। देखिए एक तरफ शिवा को जीवनदान जब मिला तब ज्यादा फायदा नहीं उठा पाए, लेकिन पिछली पारी आरिफ संगम की बहुत ही बेहतरीन शानदार बल्लेबाजी करते हुए 55 रन बनाए। 35 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विजय खड़के तैयार और स्ट्राइकर रन पर कप्तान शरद पारगे। इंपॉर्टेंट जो कि रोल अदा करते हुए मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। ऑफ साइड पर फ्लाइंग स्लिप गली पॉइंट डीप स्ट्रक कवर, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ क्षेत्र की तरफ मौजूद है। नहीं, शॉट अच्छा नहीं था क्योंकि गेंद बिल्कुल आगे थी, आपको आगे जाना था। नरेश जी इस शॉट के बारे में क्या कहेंगे? मेरे हिसाब से आगे वाले को थोड़ा पीछे खेले हैं। नाही, ज्यावेळेस इम्प्रोवाइज तुम्ही करताय तो शॉट तर चेंडूच्या लाईन मध्ये असणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही चेंडूला फेरवू शकता. आपण कित्येक वेळा बघतो की चेंडूची जर दिशा बदलत असेल गोलंदाज तर रिव्हर्स फटके सुद्धा खूप चांगले येतात. मात्र शेवटच्या क्षणी जो इम्प्रोवाइज शॉट करायचा होता तुम्ही त्याला लॉंग ऑनला ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला आणि एवढा वेळ भरपूर होता, तिथे चेंडू सहज निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बिल्कुल काफी एक बार फिर क्रीज के गहराई में चले गए थे बल्लेबाज और गेंद को खेलना चाहते थे बाउंड्री लाइन के बाहर। उसी अंदाज में खेलते हुए गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र की तरफ जाते हुए, लेकिन एक बार इस गेंद को मिडल ऑफ द बैट खेलते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है। थोड़ा मोमेंटम इन्होंने खोया है, उसको पाने के लिए आपको 2-3 अच्छे स्ट्रोक के लिए एक बार आपको सही होना होगा। बहुत संघर्ष आपने किया पहले 4 ओव्हर में। विजय खडकेची गोलंदाजी आपण पाहू, 4ही बॉल त्याने लेंथ ठेवलेले. आपण पाहतो गोलंदाज शॉर्ट ऑफ लेंथ टाकण्याचा जास्त प्रयत्न करतात, परंतु त्याने खोलवर टप्प्याचे चेंडू ठेवलेत, फक्त उजव्याच्या थोडेसे बाहेर ठेवलेत. 4ही चेंडूमध्ये तो अत्यंत यशस्वी ठरला. केवळ 2 धावा विजय खडकेने खर्च केलेल्या आहेत. बिल्कुल सही, बहुत अच्छी गेंदबाजी की इन्होंने। उड़ाया आसमान की तरफ, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद बिल्कुल इस पक जाते हुए मिड ऑफ क्षेत्र में 1 रन मुकम्मल किया। जब तक गेंद बल्ले के बीचों बीच नहीं लगती तब तक आपको सुकून नहीं मिलेगा, तब तक आपका आत्मविश्वास नहीं बढ़ेगा। फिलहाल सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं? सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं? सामने बिल्कुल विजय खड़के हैं, मैं छक्का कैसे मारूं? अगर ये सोचते रहेंगे तो बातें बनेगी। मोमेंटम बनाने के लिए आपको वो बड़ा शॉट खेलना पड़ेगा। दिशा टप्प्यामध्ये अतिशय अचूकता ठेवलेली आणि त्याचमुळे मोठे फटके आलेले नाहीत या षटकामध्ये. तुम्ही पाहता प्रत्येक बॉल ट्राय केलेला आहे पण तो रडारमध्ये नव्हता. ही खासियत आहे विजय खडकेची. फुल टॉस गेंद, बिल्कुल रडार में गेंदबाजी तो हो रही थी, आगे गेंदबाजी जरूर की गई थी, लेकिन फुटवर्क नहीं है। क्योंकि ट्रिगर मूवमेंट क्या है बल्लेबाज का, जब बॉल डालने के लिए विजय खड़के आ रहे हैं तो उससे पहले इनका पैर जो है ना, पिछला पैर स्टंप की तरफ जा रहा है, मतलब आप पीछे जा रहे हैं, आगे नहीं खेल रहे। पैसे को कुबे की तरफ जाना पड़ता है। कुबा जो है ना कभी भी पैसे की तरफ नहीं आएगा, तो आपको गेंद की तरफ जाने से एक बार फिर आपको फायदा मिलेगा, वहां जाने की जरूरत है। रन संख्या 39, 4 विकेट के नुकसान पर। विजय खडकेचं निश्चित कौतुक करावं लागेल. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून त्याच्यावरती टाकावी लागेल, कारण मेहनतपूर्वक या खेळाडूनं स्वतःला बनवलेलं आहे. मी अनेक वर्ष विजय खडकेचा संघर्ष बघितलेला आहे. तो ज्यावेळेस क्रिकेटमध्ये आला, परंतु हळूहळू त्यानं अनुभव निर्माण करत खूप चांगलं क्रिकेट खेळायला लागला आणि अलीकडे मोठ्या स्टेजवरती तो हमखास चांगली गोलंदाजी करतो. आजही त्यानं ज्या पद्धतीचा प्लॅन केला होता, ज्या पद्धतीने त्याने कंट्रोल आणला होता गोलंदाजीवरती, निश्चित तो काबिल तारीफ है. बिल्कुल बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, योजना के अनुसार इन्होंने गेंदबाजी की। विजय खड़के इनके पास बिल्कुल अनुभव की कोई कमी नहीं है, बेहतरीन प्रदर्शन इनका रहा है। रन संख्या फिलहाल 39, 4 विकेट के नुकसान पर। टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रहती भी,
अभी भी बल्लेबाज गेंद की तरफ नहीं आ रहे, हर गेंद को बैकफुट पर खेलने की कोशिश कर रहे हैं, हर गेंद को शफल होकर खेलने का प्रयास कर रहे हैं। नीरज विंताड़े स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट। और क्रिकेट का, खास करके टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा त्यौहार आप tenniscricket.in के माध्यम से देख रहे हैं। 39 पर 4। महेश शिंदे बहुत ही बेहतरीन गेंदबाज, गेंदबाजी करने के लिए तैयार। सचिन तेंदुलकर पैवेलियन एंड से गेंदबाजी कर रहे हैं। वही कहानी, बार बार बैकफुट पर खेलने का प्रयास हो रहा है, पुल करने के लिए गए थे, लेकिन अभी भी गेंद जो है वो मिडिल ऑफ द बैट नहीं आ रही है। समस्या बल्लेबाजों के लिए बढ़ती भी, सदी गेंदबाजी गेंदबाजों की तरफ से। परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी जय नाझरेचे अनेक बॉल बघितलेत आपण, जवळपास 11 बॉल खेळला जय नाझरे, केवळ 10 धावा त्याने काढलेल्या आहे. शरद पारगेचा एक मोठा शॉट होता, परंतु त्यानंतरही त्याच्यावरती अंकुश ठेवण्यात यश मिळालेलं आहे. तर इथे गोलंदाजांच्या कामगिरीला मी श्रेय देईल, त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. ऑफ के बाहर वाइड यॉर्कर, क्योंकि बल्लेबाज के पैर नहीं चल रहे। दोनों खिलाड़ी के पास काबिलियत है, लेकिन आपके बॉडी का वेट जो है वो ट्रांसफर नहीं होगा, आप गेंद की तरफ नहीं जाएंगे तो परेशानी है। बहुत बढ़िया तरीके से योजना के अनुसार आज गेंदबाज द्वारा महेश शिंदे और इससे पहले विजय खड़के ने की है। लिमिटेशन्स ओपन करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज. इस बार रडार में है, गेंद स्लॉट में चली गई, प्लॉट के बाहर। मैग्निफिसेंट स्ट्रोक, वेलकम 6 फॉर द बैटिंग साइड। सुंदर फटका, इथे गरज होती अशा फटक्यांची. खरं तर ते सातत्याने यायला पाहिजेत. हा फॉल होता, चेंडूला उचलला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. शरद पारगेकडे ही स्ट्रेंथ आहे, परंतु ओळीनं असे फटके येणं गरजेचं आहे. ऑफ स्टंप के बाहर गेंद कट कर दिया बहुत सुंदर तरीके से, गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल होते हुए 4 रनों के लिए। ये तो आगाज है, अंजाम में भी बाकी है। अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है। बहुत अच्छी पारी मैदान के अंदर है शरद पारगे। चांगला प्रयत्न, आखूड टप्प्याचा चेंडू इथे होता. खरं तर स्क्वेअर कटच्या मूड मध्ये होता तो. बाहेरची कट घेतल्यानंतर पॉइंट गलीमध्ये खूप मोठी गॅप होती, तिथे मिळाल्या 4 धावा. 50 वरून धावफलक पुढे पोहोचेल. ब्रॉकोल में गेंद कोट के निकाला, ऑन साइड पर बिल्कुल इस पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है। 1 रन का इजाफा। जो पिछले ओवर में आपने देखा जब विजय खड़के गेंदबाजी कर रहे थे, स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा था, बड़े शॉट नहीं आ रहे थे। इस ओवर में बिल्कुल 2 अच्छे स्ट्रोक आए हैं। अब जाकर 51 4 विकेट के नुकसान पर 12 गेंदों का खेल शेष है। आप देख रहे एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, 12 गेंदे 54। मुझे लग रहा है कि कुएं का पानी बहुत गहरा है। निश्चित अवघड आहे इथून मॅच खेचून आणणं, म्हणजे अक्षरशः जठरात गेलेला घास ओरबाडून बाहेर काढणं आहे. पण जय नाझरेकडून आज त्याला लय सापडलेली नाहीये. तुम्ही पाहिलं असेल 11 चेंडू ज्या पद्धतीने खेळला जय नाझरे, मोठ्या फटक्यांसाठी तो प्रत्येक वेळेस प्रयत्न करत होता, परंतु एकही शॉट त्याला मिडल ऑफ द बॅट करता आलेला नाहीये. शरद पारगेने काही प्रयत्न निश्चित केलेले आहेत, पण स्ट्राईक त्याच्याकडे खूप अंतराने मिळते, ही गोष्ट सुद्धा नजरअंदाज करता येणार नाही. 12 चेंडू आणि 54 धावा. खरं तर 6 षटकामध्ये केवळ 51 धावा आल्या, 4 विकेट गमावलेल्या आहेत. बराच वेळ विकेट गमावली नाही, परंतु धावांचं स्पीड वाढवताना फलंदाजांना अडचणी आलेल्या आहेत. बिल्कुल सही आपने फरमाया। जिस तरह से देखे से आपको वो जो स्ट्राइक रेट है वो बेहतर करने की जरूरत थी बल्लेबाजों को। विजय खड़के बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। मिस्टर चो गेंद के नीचे विजय, और ये कैच बिल्कुल आसान नहीं था, लेकिन असंभव को संभव करना कोई इनसे सीखे। विकेट गिरने का सिलसिला भी बिल्कुल मैदान के अंदर चल रहा है। दबाव बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर। शानदार गेंदबाजी विजय द्वारा। इथे संघ नायक सुद्धा परतला, संघाचा नेता पडला. जो संघर्ष करत होता, 25 धावांची शानदार इनिंग खेळली शरद पारगेने, आणि तोही झेलबादचा शिकार. 11 चेंडू 54 धावा. संघ अधिकच अडचणीमध्ये टाकून संघनायक मात्र पवेलियन मध्ये येतोय. और कहते हैं ना कि जिंदगी में 2 चीजों का कभी अंत नहीं होता, एक भगवान की कथा और दूसरी मनुष्य की कथा। बल्लेबाजों के लिए बहुत सारी समस्या इस वक्त है, क्योंकि पिछले 2-3 ओवर में आपने स्ट्राइक रोटेट नहीं किया, बड़े शॉट आपने नहीं खेले, और पहले 2 ओवर का स्पेल कासिफ संगम का बहुत ही बेहतरीन रहा था। प्रेशर बल्लेबाजों के ऊपर है। अब जाकर विजय खड़के का जो बॉलिंग एनालिसिस देखे, इन्होंने अभी तक 7 गेंदें डाली हैं, 5 रन दिए हैं, एक सफलता अर्जित की है। कासिफ के लिए जो अच्छा पार्टनर होना चाहिए था ना, खास करके 4 ओवर के बाद बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए, नपीतुली गेंदबाजी करते हुए समा बांधा। खरं तर नेता पडल्यानंतर सैन्याची अवस्था अत्यंत खराब होते. सैन्य युद्ध सोडून पळ काढू लागतं, असा अनेक युद्धांचा अनुभव आहे.
परंतु मराठ्यांच्या रणसंग्रामामध्ये बघितलं ना तर नेता पडल्यानंतर सुद्धा मराठ्यांनी युद्ध जिंकलेले आहे. तानाजी मालुसरे पडल्यानंतर सूर्याजी शेलार मामानं युद्ध हातात घेतलं आणि कोंढाणा जिंकला. ही परिस्थिती आपल्याला माहिती. हंबीरराव मोहिते पडल्यानंतर सुद्धा वाईच्या युद्धात सर्जा खानाला पराभूत करत मराठ्यांनी युद्ध जिंकलेलं आहे. बिल्कुल, अभी ये जो मैच आपको जीतना है तो एक आउट ऑफ बॉक्स आके एक बार फिर आपको बल्लेबाजी करनी पड़ेगी, धुआंधार बल्लेबाजी करने की जरूरत है. 51 5 विकेट के नुकसान पर 7वां ओवर प्रगति पर है. 10 गेंदें शेष है तो चैलेंज है बल्लेबाजों के लिए. 51 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि मला वाटतंय आता नेता पडल्यानंतर सुद्धा इथे जय नाझरे अजून काही चमत्काराची अपेक्षा. तेजस साबळे देखील स्ट्रॉंग हिटर आहे, तो काय करतोय बघायचंय. ये गेंद बिल्कुल थोड़ी सी लेग स्टंप के बाहर जाते भी. वाइड बॉल का इशारा. इस मुकाबले में नबी तुली गेंदबाजी करते हुए बहुत बढ़िया तरीके से यहाँ अच्छा टिप्पा रखा और बल्लेबाजों को परेशान किया. tenniscricket.in के माध्यम से ये टूर्नामेंट आप देख रहे हैं. काफी लेग स्टंप के बाहर गेंद. 52 5 विकेट के नुकसान पर 7वां ओवर प्रगति पर है. रिक्वायर रन बिल्कुल 32 की तरफ चला गया है. खर तर आपण म्हणतो ना की तेल कुणी पेटवतं, परंतु विजय खडकेने आज पाणी पेटवलं या मैदानामध्ये. काय कमालीची गोलंदाजी केली त्याने. दुसऱ्या षटकामध्ये प्रतिभावान ठरतोय. अच्छी गेंद, ज्यादा फुल लेंथ गेंदबाजी में 2 मीटर के अंदर या 3 मीटर के अंदर इन्होंने गेंदबाजी की. और इस मुकाबले में कमजोरी क्या थी आज बल्लेबाजों की? कभी भी गेंद की तरफ आके बल्लेबाजी नहीं की. आगे वाली लेंथ थी, आगे वाली गेंद थी, लेकिन कभी भी बल्लेबाजों ने आने का प्रयास नहीं किया. शानदार और जबरदस्त स्पेल बिल्कुल विजय खड़के का. रन संख्या फिलहाल 52 5 विकेट के नुकसान पर. अब रिक्वायर रन देखिए, आस्किंग रन बिल्कुल बहुत तेजी के साथ ऊपर जाता हुआ 35 की तरफ चला गया है. ये भी गेंद आगे ही है, मतलब वो 5 मीटर 6 मीटर का एरिया टारगेट नहीं करे. वाइड बॉल का इशारा. अभी फिलहाल गेंद को 3 मीटर के अंदर या 2 मीटर के अंदर डालने की कोशिश की, लेकिन बल्लेबाजों के पैर ही नहीं चले. गेंद की तरफ जाने का प्रयास कभी भी नहीं हुआ. टेनिस बॉल मध्ये जर तुम्ही 6 मीटर 8 मीटर मध्ये बॉल टाकायचा प्रयत्न केला तर तो डोक्यावरून जातो. त्यामुळे तो बॉल ट्राय होत नाही. 6 मीटर ते 4 मीटरच्या दरम्यान चेंडू टाकला, ज्याला आपण गुड लेंथ म्हणतो, तर तो गुड लेंथ बॉल इथे बाउन्सर असतो आणि स्लॉटचे बॉल आपण इथे गुड लेंथ म्हणतो. तर ही अशीच गंमत आहे टेनिस क्रिकेटची. अब गेंद के नीचे फाइन लेके खिलाड़ी और आरिफ, आपकी मैं क्या करूं तारीफ. और अच्छा कैच. विजय खडके नावाचं वादळ इथं मैदानामध्ये घोंगावतंय. खरं तर वादळ एक अशी गोष्ट आहे की वादळ आल्यानंतर माणूस हताशपणे फक्त बघू शकतो, काही करू शकत नाही, ते रोखू शकत नाही वादळ. आणि विजय खडकेचं असंच वादळ आहे. दुसरं षटक मैदानामध्ये बघतोय आपण. 7 धावांमध्ये 2 फलंदाज विजय खडकेने टिपलेले आहेत आणि तिथेच खरं तर विजयाची मुहूर्त मेढ रोवली श्रीतेज 11. नरेश सर, जेव्हा कासिफ गोलंदाजी करत होता तिथेच मी म्हणालो होतो की आता ठिणगी इथे आता पडलेली आहे. त्या ठिणगीचं आगीत रूपांतर, वाणव्यात रूपांतर होण्यापूर्वी ती विझवली पाहिजे. मग ती विझवण्याकरता तुमच्याकडे एक चांगल्या प्रकारचं औषध होतं. अर्थात तुम्ही चौकार षटकार खेळला असता, एकेरी दुहेरी धावा खेळला असतात, तर त्या या शक्य होत्या. परंतु त्यानंतर आता विजय खडकेने देखील या आगीत तेल ओतण्याचं काम केले. अप्रतिम गोलंदाजी केली. निश्चित अग्नेयास्त्राचा वापर अर्जुनाने केल्यानंतर पर्जन्यास्त्राने कर्णाने त्याच्यावरती मात केली. मात्र त्याच पाण्यामध्ये कर्णाचं चाक रुतलेलं इतिहास सांगतो. इथे असं काही झालं नाही. मला वाटते आग ओकताना दिसला, परंतु कुणी पाणी वापरलं नाही इकडे फलंदाजांकडून. बिल्कुल सही, बहुत बढ़िया गेंदबाजी. विकेट गिरने का सिलसिला जारी है. बल्लेबाजों के लिए एक ही गाना बज रहा है, तू चल मैं आया. विजय खडके कमालीचा गोलंदाज. 7 धावांमध्ये 3 बळी त्यानं टिपलेले आहेत. आणि पहा 53 धावा, 7 गडी बाद, 7वं षटक सुरू आहे. सुपर बॉलिंग, ब्रिलियंट बॉलिंग बाय विजय खड़के. क्या बॉलिंग एनालिसिस रहा है. अभी तक इन्होंने 11 गेंदें डाली है, 3 सफलता इन्होंने प्राप्त की है. बहुत बढ़िया लाइन के साथ परेशान किया. हर बार इन्होंने स्ट्राइक भी किया है. 53 7 विकेट के नुकसान पर. मागचं षटक आपण पाहिलं होतं, विजय खडकेने फुल लेंथ बॉल टाकले होते. तिथे गुड लेंथ बॉलवरती जवळपास आपण 4-5 बॉल बघतोय. मागचे 4ही बॉल ते गुड लेंथ वरती टाकलेत त्याने आणि हलकासा बाहेर घेऊन गेलेला आहे. मुवमेंट खूप चांगली मिळाली, पण यश देखील मिळालं. पहिल्या षटकामध्ये त्याला विकेट 1 मिळाली होती, इथे त्याने 2 विकेट काढलेत. उस वक्त क्या हो रहा था कि बल्लेबाज जो है ना वो एक बार स्टंप की तरफ जा रहे थे, तो ज्यादा आगे डालने की कोशिश की विजय खड़के ने. अभी बल्लेबाज जो है ना ज्यादा पीछे नहीं जा रहे, तो बिल्कुल इस वक्त इसका फायदा अभ्यास के साथ गेंदबाजी की है आज विजय खड़के ने. गुल्डे स्पॉट पर गेंदबाजी करते परेशान कर रहे हैं, थोड़ी शरारत भी कर रहे हैं. 53 7 विकेट के नुकसान पर 7वां ओवर प्रगति पर.
ये ज्यादा आगे डालने की कोशिश, फुल टॉस, गेंद के नीचे खिलाड़ी प्रेजेंट ही लगा के बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जा रहे हैं। खर तर विजय खडकेचा धडाका सुरूच आहे। 4 गडी त्याने अखेर बाद केलेले आहेत। मला वाटतं पहिल्या षटकामध्ये विजय खडकेला विकेट नव्हती। पहिल्या षटकामध्ये विजय खडकेला विकेट नव्हती, तिथे त्याने धावा रोखल्या। तो फुल लेंथ डिलिव्हरी टाकत होता, इथे मात्र त्याने विकेटसाठी गेला। 4 फलंदाज टिपले, 2 षटक, 7 धावा, 4 बळी। काय कॅल्क्युलेशन है, एक्सलेंट पीस ऑफ बॉलिंग, वाह। विशाल निगोट ने बिल्कुल वो 4 विकेट चटकाए थे इस प्रतियोगिता में। आज देखिए यहाँ 4 विकेट चटकाने का काम बिल्कुल विजय खड़के ने किया। बहुत बढ़िया गेंदबाजी आपने की, 4 शिकार, और आपने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। अब इस मंच पर देखे तो बिल्कुल जीत की दहलीज पर है टीम सितेज 11, और एक तरफ मैं देख रहा हूँ सचिन दौड़ के युवा मंच, लेकिन आज परेशान खास करके सचिन दौड़ के युवा मंच। ऑन सर पर अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है, उनके सिर के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही है, लेकिन चला लगा के बहुत ही बढ़िया तरीके से अच्छी फील्डिंग, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर गेंदबाजों द्वारा। 5 गेंदें 51 रनों की जरूरत है। ये दो मुकाबले थे, 2 मुकाबले में आपने देखा कि दोनों तरफ से अच्छा बैटल हुआ, रोचक मुकाबले आपने देखे, लेकिन इस मुकाबले में जबरदस्त प्रदर्शन, गेंदबाजी और बल्लेबाजी कमाल करिए। फाइन लेग पर खिलाड़ी उनके सिर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए 6 रनों के लिए। रोहन करात थोड़ा बल्ला भी एक बार पे चला सकते बताते हुए क्या होगा। आजकल बल्लेबाजों को भी रन बनाने पड़ते हैं, जैसे कि सुबह के सत्र में आपने चर्चा की थी, खास करके बल्लेबाजों के बारे में बहुत सारे अच्छे उदाहरण दिए थे, और वही काम एक बार फिर मैदान के अंदर करते हुए रोहन खरात। नाही, अशी अनेक वेळा अशी परिस्थिती। एकदा आपण लॉर्ड्स ग्राउंडवरती, मला वाटतं काय तो ती मॅच होती, अनिल कुंबळे अर्ध शतकाच्या उंबरठ्यावरती होता, ड्रेसिंग रूम मध्ये आला आणि वीरेंद्र सहवाग म्हटला भाई छक्का मारो, आणि तो 6 मारायला गेला ना आउट झाला, शतक झालं नाही अनिल कुंबळेचं। इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता रोहन खरातचा, तो फसला, रोहन खरात बाद, 90-58 धावा। रिवर्स से खेलने की कोशिश कर रहे थे, जिस तरह से देखे ये शॉट इन्होंने किया। सिमकॉक्स दक्षिण अफ्रीका के खास करके ऑलराउंडर खिलाड़ी है, स्पिन गेंदबाजी करने वाले गेंदबाज, इन्होंने भी शतक बनाया था। बीच मैदान पर अगर देखें तो 58 रन 9 विकेट के नुकसान पर 8वां ओवर प्रगति पर है। नीलेश बिंताड़ स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, एक शानदार आयोजन पूरे टूर्नामेंट का। अब जाकर हार के कगार पर आप देख रहे हैं सचिन दौड़ के युवा मंच, और जीत की दहलीज पर सितेज 11। बहुत ही बेहतरीन शानदार प्रदर्शन मैदान के अंदर आज बल्लेबाजों का। एक तरफ 2 भाइयों का जलवा, गेंदबाजी करते हुए कासिफ, बल्लेबाजी करते हुए आरिफ। विजय खड़के ने इस मुकाबले में बहुत अच्छा प्रदर्शन किया। सुमित पवार के लिए बिल्कुल प्लेटफॉर्म बना हुआ है, बहुत सारे यंग खिलाड़ी, जैसे कि रविंद्र की आपने चर्चा की, बहुत सारे, कल एक बार फिर वो खिलाड़ी था जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था, धनाजी, जिनके बारे में चर्चा कर रहे हैं। किसी का टैलेंट छिप जाता है, किसी का छप जाता है, जो छिपने वाला टैलेंट है ना, आज बिल्कुल उभर कर आएगा। हवा में गेंद मिड विकेट पर, बहुत खूबसूरत स्ट्रोक, छक्का तो आया, लेकिन आते आते मोहतरमा बहुत देर कर दी। गेंद बाउंड्री लाइन के बाद मिड विकेट की तरफ जाते हुए 6 रनों के लिए। बघूया हे फटके निश्चित पुढच्या सामन्यासाठी आत्मविश्वास घेऊन येतील, कारण दोन्ही संघांनी पहिली मॅच जिंकली होती, तर ही मॅच जरी गमावली तरी त्यांना पुढे पुन्हा एकदा एक मॅच मिळणार आहे, आणि त्याचाच फायदा पुढे होऊ शकतो, प्रॅक्टिस होऊ शकते, आत्मविश्वास वाढू शकतो, आणि म्हणून ते आता अधिक फटके मोठे खेळू शकतात। याचबरोबर षटकही संपले, 8 षटकांचा खेळ संपला, आणि इथं सितेज 11 तब्बल 40 धावांनी हा सामना जिंकला। खूप मोठा विजय, लागोपाठचा दुसरा विजय सितेजचा, आणि त्यांनी या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दिमाखात प्रवेश केलेला आहे। बिल्कुल सही, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन आज किया सितेज 11 ने। तो ये इंपॉर्टेंट मैच था जिसमें सचिन दौड़ के युवा मंच को पूरी तरह से तैयार होकर आना था, और आरिफ संगम 55 रन 23 गेंदों का सामना करते हुए, अनुराग चौहान ने बनाया 22 रन, महेश चंद के 13 रन, बहुत अच्छा कंट्रीब्यूशन था बल्लेबाजों का। शरद पारगे ने लड़ने की कोशिश की, 13 गेंदों में 25